चल काय तू? अरे तुला खोटं वाटतंय की काय? चल रे ये. अरे आत ये ना. हे आमचं घर. मस्त आहे. ए तू बस हा, मी आले. अरे लग्न होऊन 2च महिने झालेत ना, मी सुद्धा नीट रुळायची अजून या घरात. नाही तरी घर खूप मस्त ठेवलंयस. हो. खरंच नाही आपण आज त्या दुकानात असे अचानक भेटलो ना, बरं झालं. नाही त्यामुळे आपल्या कॉलेजातल्या ओळखीला उजाळा मिळाला. एक हो ना रे. आणि सगळ्यात जुन्या ओळखी काळाच्या पडद्याआड गेल्या तर आपल्यालाही बरं वाटत नाही, नाही का? अरे तू उभा का? तू बस ना. बस रे बस. काय करतात म्हणालीस मिस्टर तुझे? अजून कुठे काय म्हणाले मी? हं? नाही मी तजेलदार झालीये, एनर्जेटिक वाटते, हेच चाललं होतं ना तुझं. हं. सीआयडी आहे. हं? हो. अरे सीआयडी इन्स्पेक्टर आहे. आणि शिवाय कॉलेजमध्ये ना बॉक्सिंग चॅम्पियन होते. बापरे. का? बॉक्सिंग. बॉक्सिंग उर्फ मुष्टियुद्ध. जरा भयानकच वाटतो ना तो खेळ. आपण पाहतो ना टीव्हीवर. हो. मला तर दमात उकडून हाणण्याचाच खेळ वाटतो. काय ग? हा पुढे काही डेव्हलप केलं नाही वाटते त्यांनी. म्हणजे नाही म्हणजे ऑलिम्पिक वगैरे कुठे काय दिसले नाहीत. असे खूप असतात हा बॉक्सर. सगळे जाणार आहेत ऑलिम्पिकला. तू पण. काय स्वभाव रागीट आहे का? नाही तसंच काही नाही अगदी. अच्छा. बरं मला सांग, हं? त्यांना केस खूप बारीक ठेवावे लागतात का ग? माहित नाही हा पण तसे भांग बिंग पाडणे इतपत ठेवतात हे केस. आणि नाकाचा हाड? हा? नाही म्हणजे मी असं ऐकलंय की या लोकांच्या नाकाचं हाड काढलेलं असतं म्हणून. कसं काय कातड राहतं हाडाशिवाय? शिरे फार पुढे जाणारे काढत असतील हाड वगैरे. यांच्या नाकाचं हाड आहे आणि दात सुद्धा आहेत. तरी जरा भीतीदायक व्यक्तिमत्व असेल ना? म्हणजे हे असं तरारा टाईप. चल रे तसं काही नाही. तू बस ना. जाऊ दे, भेट होईलच कधीतरी. आणि साखरेचं वर्णन करून साखर थोडीच कळते. आता सुद्धा थांबलास ना थोडा वेळ तर येतीलच. अरे हे काय झालं? नाही काही नाही. पण बाकी काही असो ना, एक सांगू तुला. हो. अर्थात बऱ्याच दिवसांनी पाहतोय मी तुला. बराच फरक पडलाय तुझ्यात. म्हणजे म्हणजे तुझ्यासारखी एखादी नटी असेल तर तिला मादक सौंदर्याचा ॲटॉम बॉम्बच म्हणतील लोक. काहीतरीचा एवढी आकर्षक दिसतीये मी. अरे खरंच सांगतोय मी. आता माझ्या मनात तर डोकावून पाहता येणार नाही ना तुला, म्हणून सांगावं लागतंय मला. म्हणजे इतका काय फरक पडलाय रे? हं? नाही नुसतंच सांग ना एकदा. आता तू माझी जुनी मैत्रीण आहेस म्हणून सांगायला हरकत नाही. हो ना. नाही पण नयन, एखाद्या स्त्रीच्या शरीराची अशी डोळ्यात भरलेली वैशिष्ट्य सांगणं म्हणजे कुणी याला असभ्यपणाही म्हणू शकेल.
असभ्यपणा कसला रे यार. आणि हे बघ, बोलायचं टाळलं ना तरी वाटायचं ते वाटतच असतं. एक्झॅक्टली. हो, पण असे वस्तुस्थिती समजणाऱ्या स्त्रिया कितीशा असतात. तुला सांगतो नयन, जनरली असं गृहीत धरलं जातं की हा सगळा सभ्यपणा आहे, आणि मग अशा वेळी आपल्याला सुद्धा अशा सभ्यपणाच्या लेवलवरच राहावं लागतं. तू असं बोलतोयस की सभ्यपणा ही एक वाईट गोष्ट आहे. हा? नाही नाही, सभ्यपणा चांगलाच ग, पण खरेपणा हा त्याहून अधिक चांगला, एवढंच. तूही मजेशीरच झालायस. नी बोलण्याच्या ओघात विषय शिताफीने टाळलास. अरे काहीतरीच काय नाही, तुझ्याशी कसली आली आहे शिताफी? छे 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 छे, हे सांगतो ना मी. हा. हे बघ, खरं तर मला खूप तपशील सांगावे लागतील, आणि अर्थात सांगता येतील मला ते, अगदी तुझ्या केसांपासून ते पायांपर्यंत. पण नयन, तुझ्यात एवढ्या बारकाईने रस घेणं हे तुला कसं काय वाटेल हा एक प्रश्न आहे. नाही, म्हणून मी फक्त मुख्य मुख्य सांगतो ना. मी आता या विषयातलं फक्त मुख्य मुख्य सांगतो म्हटल्यावर मी काय सांगणार आहे हे तुलाही कळलं असेल. एवढंच सांगतो नयन, स्त्रीत्वाची जाणीव आणि स्त्रीत्वाचा अभिमान तुझ्या डोळ्यात आता अतिशय स्पष्ट आणि तीव्र झालेला आहे. हुशार आहेस. हं? मी प्रत्येक गोष्टीकडे तुझं नीट लक्ष असून सुद्धा कडेकडेनेच निसटून गेलास. अरे तसं तर तुझ्यासारखी स्त्री समोर असेल तर मी निसटण्यापेक्षा सापडणंच अधिक पसंत करेन. हो, पण तुझे पतिदेव बॉक्सर आहेत हा जरा ठळक मुद्दा वाटतोय मला. हे नयन, तू हसू नकोस अशी, मी खरंच सांगतोय. या बॉक्सर लोकांना थोडाफार मोकळेपणा, थोडीफार विनोद बुद्धी वगैरे काही कळतं की नाही मला माहित नाही. उलट तू आणि एक बॉक्सर ही जोडी कशी काय जमली, सारखा माझ्या डोक्यात हाच विचार येतो. का रे, बॉक्सर काही माणूस नसतो? नाही नाही, माणूस असतो ना, पण तुझंही बरोबरच आहे म्हणा. हा, कारण तुझ्यासारख्या सुंदर आणि आकर्षक दिसणाऱ्या स्त्रिया या असे तगडे आणि शारीरिक ताकदवालेच नवरे करतात. का? आता का? कारण त्यांना नवराही हवा असतो आणि बॉडीगार्डही हवा असतो. म्हणा, मी तुझ्या नवऱ्याला अजून पाहिलेलं नाही आणि आपली जुनी ओळख आहे म्हणून मी सगळं बोलतोय, नाहीतर कोण पडतंय फंदात असल्या. पण नाही, एक प्रश्न विचारू? विचार ना. नाही, पण विचार म्हणण्यापूर्वी नीट विचार करा. का? असं नाही, कारण मी जो प्रश्न विचारणार आहे तो अत्यंत खाजगी बाबतीतला आहे. कदाचित तुला असं वाटेल की मी एकदम मुद्द्याला हात घालतोय की काय. असू दे रे, विचार. सीट, अशी तुझी परवानगी असेल म्हणजे हरकत नाही. काय नाही, माझं आपलं एक मत आहे की मनाची तरलता असल्याशिवाय सौंदर्य त्याच्या सगळ्या सूक्ष्म मार्गाने जाणवतच नाही. आणि जाणवलं नाही की त्याचा पूर्ण आनंद, आस्वाद देणं घेणं शक्यच होत नाही. म्हणून जनरली सुंदर स्त्रियांचं आयुष्य जरा ट्रॅजिकच असतं. आता एकतर त्या ज्या प्रकारचे पती निवडतात त्यांना सौंदर्यातलं कितपत कळत असेल याबद्दल शंकाच आहे. आता त्या सुरक्षित राहतात, त्यांना मुलं बाळही होत असतील, पण आपलं सौंदर्य उपेक्षित राहिलं अशी खंत बाळगून त्यांना जगावं लागतं. अगं, हे निव्वळ उत्सुकता म्हणून विचारतो, तुझा काय अनुभव आहे? नाही, या सगळ्यातला तुझा काय अनुभव आहे? अनुभव? चल रे, आत्ताशी तर सुरुवात आहे आमची. तुझ्या प्रश्नाचं नीट उत्तर देता येईल एवढी मी अनुभवी थोडीच आहे. बर, नाही म्हणजे राजकारण्यांसारखी उत्तरं देता येण्यासाठी राजकारणीच असलं पाहिजे असं काही नाही, हेच खरं. यात कसलं आलंय राजकारण? ज्याचं मला खरोखर उत्तर देता येईल ना असा दुसरा कुठलाही प्रश्न विचारून बघ. विचार ना. म्हणजे एक शंका समाधानाचा कार्यक्रमच होऊन जाईल एक. होऊ दे ना. ठीक आहे, माझ्याही मनात नाहीतरी दुसरी एक शंका आहे, विचारू? तू सारखी सारखी परवानगी का घेतोयस? नाही नाही, म्हणजे मी परवानगी का घेतोय की कारण तुला असं वाटायला नको की मी तुझ्या अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करतोय म्हणून. मी तुला संभाषण चतुर ही पदवी द्यायला तयार आहे. थँक्यू. यू वेलकम. सुंदर स्त्रीने दिलेली पदवी मी शंकराचार्यांनी दिलेल्या पदवीपेक्षाही मानाची समजतो. अच्छा, पण नुसती पदवी देऊन काय उपयोग? मग आणखीन काय हवंय? नाही, आता फक्त शंका समाधान.
तर माझा पुढचा प्रश्न हा जनरल नसून तुझ्या बाबतीत आहे. तेव्हा तुझी परवानगी गृहीत धरून मी मुद्द्याला हात घालतो. हा. काय सुनयन, जगात 3 प्रकारच्या स्त्रिया असतात. हो. काही स्त्रियांना अनेक स्त्रियांचा अनुभव असलेल्या पुरुषांचं आकर्षण असतं. काय तू? तर काही स्त्रियांना आपल्या व्यतिरिक्त त्याला स्त्री म्हणजे काय हे माहितीच असू नये, तो संपूर्णपणे आपल्यातच बुडालेला असावा असं वाटतं. आणि स्त्रियांची तिसरी कॅटेगरी म्हणजे या 2 पैकी तो कुठल्या कॅटेगरीतला आहे हे माहित असण्याची गरजच नाही असं मानणाऱ्यांची. तू कुठल्या कॅटेगरीत येते? अगं नाही, तू कुठल्या कॅटेगरीत येतेस या 3 पैकी? मी का? सॉरी. नाही, तुझा हा प्रश्न फक्त नवरा या पुरुषाबद्दल असेल तर ठीक आहे रे, पण तसं जर नसलं तर हे एक मोक्याचं जाळच आहे. अरे मी म्हणजे उत्तर दिलं रे दिलं की पडले चालगत जाळ्या. अरे काय चालव, मी धोका पत्करू इच्छित नाही. अरे काय आणि यांची यायची वेळ झाली आहे ना, नकोच. हे बघा नयन, आता हे तत्वज्ञ, प्राध्यापक, डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील यांच्यापैकी कधी कोणी बॉक्सिंग चॅम्पियन असू शकतं का? चल रे, मला नाही माहित. अरे नसतं, कारण त्यांना त्यांच्या मनाचं फील्ड हे शरीराच्या फील्ड पेक्षा बरंच मोठं आणि सूक्ष्म ठेवण्याची गरज असते. बर, मग काही नाही, आता आपण खूप दिवसांनी भेटतोय ना एकमेकांना, म्हणून मला तुझ्या आयुष्याचं चित्र जरा समजून घ्यायची उत्सुकता आहे, एवढंच. हा विषय झाला रे मगाशी एकदा. हो. मला तर वाटतंय आल्या आल्या तू यांच्या विरुद्ध निवडणुकीचा अर्ज भरून उभा राहतोयस का काय? काहीतरीच काय निवडणूक. मी आता फक्त तुमच्या दोघांचे चिन्ह काय ते सांगून टाक एकदा. कमॉन मॅन, चिन्ह वगैरे काय? म्हणजे समज रे, समज की मला वाचताच येत नाही. सांग ना. ओके, चिन्ह देऊन बघू. तुझ्या नवऱ्याचं चिन्ह हत्ती. यस, हत्ती. सो क्यूट. क्यूट म्हणको. गेंडा. गेंडा बरोबर आहे. गेंडा. आणि माझं कबूतर. म्हणजे बॉक्सिंग न खेळता यांना हरवावं आणि आपण हरलो आहे यांना कळूही नाहीये, असाच डाव दिसतोय मला तर यात. कमाल नाही, म्हणजे माझं शंका समाधान करण्याच्या ऐवजी तूच शंका घेतेस. ओके, तसं असेल तर मी निघतो. अरे तसं नाही रे, तसं नाही. उलट मला तर खूप आनंद झालाय तू भेटलास त्याचा. तुझं बोलणं ऐकायलाही मस्त वाटतं आणि तू हे असं डोळ्यात बघून बोलतोस ना तेव्हा तर इतकं छान वाटतं. नाही मग ठीक आहे, पण तरी नयन, तुझ्या मनात माझी जी पूर्वीची एक इमेज आहे ना ती तशीच राहिली पाहिजे. उगीच बोलण्याच्या ओघात इमेज बिघडून काय उपयोग? चल रे, इमेजेस वगैरे काय नाही, तरी काय खटकलं तर सांग, मी एक क्षण अरे तसं होणारच नाही. पण बस ना. नयन, हा, तुझ्या अंगावरची ही साडी मस्त आहे. सॉरी, व्हेरी सॉरी. हे तुला राग नाही ना आला? नाही, मी चुकीचंच बोललो बघ. काय काय यात काय चुकीचं बोललास तू? असं काय करतेस? मी अंग आणि साडी याचा असं वेगवेगळा उल्लेख केला ना, मला वाटतं चुकलंच माझं. असं बोलायची पद्धतच असते. अरे हो, आता तुझ्याच मनात अशा वेगळ्याच घडामोडी का होतात हे तुझं तुलाच माहित. अगं नाही नयन, मला खरं म्हणजे ना दुसरंच विचारायचं होतं. म्हणजे काय माहितीये का, हे विशेषतः हे गोलागोलाचं डिझाईन असलं ना की साडी नेसण्याच्या पद्धतीने गोल कुठेही येऊ शकतात. आणि कुठेही आले तरी ते करेक्टच वाटतात. हे कसं काय? आता तुझंही करेक्टच आलेत म्हणा. नाही, आता मला सांग, हे मुद्दामून जाणीवपूर्वक आणले तर नकळत आपोआप आलेत? हे जरा जास्त होतंय असं नाही वाटत? तरी पण माहिती नाही. मस्त घर, फर्निचर, कलर कॉम्बिनेशन. नाही नाही, सगळी तुझी निवड असणार.
नाही रे, हं. यांची आहे. यांची यांची एक बहीण आहे, हा इंटिरियर डेकोरेटर. तिने सुचवलंय सगळं. मग बरोबर आहे. काय बरोबर आहे? काही नाही, सहज. सहज अरे खरंच सहज. असेल ना. तू बस, मी आलेच. ते जगदीप, मी तुला जगदीप ए नया, हा? हे पुढचं दार तुम्ही कायम उघडं ठेवता? नाही, मी एकटी असले की बंद असतो. अच्छा. माझ्या कोणी मैत्रिणी असतील तरी बंदच असतं. हं. अर्थात आम्ही दोघं असल्यावरही बंदच असतं. पण आता तू आहेस ना इथे माझ्या बरोबर. मग नाही, आत्ताच दार मी बंद ठेवलं आणि हे आले. हं. यांना नाही सहन होणार ते. तू म्हणतोस तसे जरासे पॉझिटिव्ह टाईप आहेतच ते, म्हणून मी आपलं कसं मुद्दामच. काय नयन, साधं सरळ वागताना किती विचार करावा लागतो माणसाला. आपोआप होतात ते. हं? हो, विचाराचा खास असा त्रास नाही घ्यायला लागत. हा, तेच. अगं मगाशी मी सांगत होतो त्याचा पुढचा भाग सांगायचाच राहिला तुला. अच्छा अच्छा, पुढचा भाग आहेच अजून. ए पण नयन, मी तुझी मस्करी करतोय असं न समजता ऐका. हा. नयन, सुंदर स्त्रीच्या तगड्या पतीला तिच्या मनाच्या गरजा समजूच शकत नाही अगं. त्यामुळे तिला दोन फ्रंटवर खेळावं लागतं. एक म्हणजे त्याच्यापासून आपलं रक्षण होतंय असं लीन राहणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनाच्या कोंडमारातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधत राहणं. आणि या सगळ्या प्रकारात त्या बिचारीचं सौंदर्य लवकर कोमेजण्याचा धोका असतो. म्हणून जनरली अशा स्त्रिया ह्या दुर्दैवी असतात अगं. आता मला सांग, ज्या गोष्टीचं रक्षण होतंय त्याचा संपूर्ण आविष्कार कधीतरी व्हायला हवा ना. नुसतंच रक्षण. स्वतःच्या सौंदर्याचा आनंद तिला जो पुरुषाच्या माध्यमातून मिळायला हवा तो मिळूच शकत नाही अगं. आता मात्र तुला म्हणजे दया येतेय हं? का मला मार्गदर्शन करायचा प्रयत्न चाललाय? याचा जरा विचारच करावा लागेल. स्त्रीला मार्गदर्शन करणारा पुरुष एकतर वेडा असू शकतो, नाहीतर त्याला स्त्रियांबद्दल काहीच माहिती नसलेला असू शकतो. अच्छा. आणि नयन, हे दयेचं वगैरे म्हणशील ना, तर स्त्रीनं मनात आणलं तर तिला अजिबात दयनीय वगैरे राहायची आवश्यकता नाही. अरे आपले मार्ग आपण चोखाळणं संपूर्णपणे तिच्याच हातात असतं. अगं तिला अवघड असं काही नसतं. आता मी तुला सांगतो बघ, फॉर एक्झाम्पल. नाही, उगाच काहीतरी भरवू नकोस माझ्या डोक्यात. अरे खरं तर आपल्या वेळी कॉलेजमध्ये असलेल्यांपैकी कोण कुठं आहे, काय करतं, तुला कोणी भेटलं होतं की नाही, यात मला खरं तर जास्त इंटरेस्ट आहे. नयन, ओके, ज्या विषयात तुला इंटरेस्ट आहे त्या विषयावर बोलू. ऑफकोर्स. नयन, जोपर्यंत मी तुझ्या सहवासात आहे तोपर्यंत तुला आनंद वाटत राहणं हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. अच्छा, खरंच. म्हणजे तुझ्या मनात समज हं, समज अगदी जे काही आहे, हं. तिथनं अजिबात लक्ष ठेवू देणार नाहीस तू. नयन, कुठल्याही प्रक्रियेत हळूहळू तीव्रता निर्माण होणार असते. पण आपण जर तो विषय मध्येच ढिला सोडला तर सुरू होईल की नाही याची खात्री नसते ना. म्हणून हे आवश्यक असतं. आणि आपलं चित्त अविचल राहिलं की दुसऱ्याचं राहतं, प्रक्रियेत खंड पडत नाही. आणि एकदा सुरू झालेली गोष्ट खंड न पडता चालू राहिली ना तर ती योग्य दिशेनेच जाते. तिचा वेगळा असा विचार नाही करावा लागत. हेही सगळं तर स्त्रियांच्या बाबतीत याचं म्हणतात. उत्तर महत्वाचं नाही, ही फक्त शंका ठेव मनात. हं. आणि आता माझ्या मनात काय चालवायचं याच्याबद्दल तुझी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही ना. हा,
तुझ्यासारखी सुंदर आणि आकर्षक स्त्री समोर असल्यावर काही ना काहीतरी घडणारच मनात. म्हणजे मला न विचारता मनाने अगदी वाटेल ते खेळ खेळणार तू माझ्याशी? खरं म्हणजे परवानगी घ्यायची आवश्यकताच नाही. हं. थोडी थोडी अधांतरी सुरुवात करायची. आदांतरी म्हणजे काय? अधांतरी म्हणजे म्हटलं तर असं, म्हटलं तर तसं, अशी. फक्त ही अशा प्रकारची सुरुवात आहे हे त्या स्त्रीला जाणवेल इतपत धाडस ठेवायचं. तिला जर आवडत असेल तर ती या धुसरपणात सामील होते, आणि हा धुसरपणा असला तरी ती सामील होते हे कळावं म्हणून थोडीफार बेफिकिरी किंवा मुद्दामून आणलेला अजाणतेपणा ठेवते. बस, मग हा धुसरपणा स्पष्ट व्हायला वेळ लागत नाही. वा, या विषयातला एवढा सूक्ष्म अभ्यास करायचा. तुझ्या वकिली पेशाचा अभ्यास होतो की नाही? यस नाही, त्याचं सुद्धा एक तत्व आहे. बर, काय, कुठल्याही क्षेत्रात सूक्ष्मपणा आणि व्यासंग असलेलं मन दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात तितक्याच कार्यक्षमतेनं काम करू शकतं. कारण त्याला आयुष्याच्या बारकाव्यांचं एक लॉजिक समजलेलं असतं. तुला हे सगळं माझ्याशी बोलताना अडखळायला नाही होत? मी म्हणजे बोलावं की नको असं? नयन, मी हळुवारपणा सोडलेला नाही अजून, आणि माझं मोकळेपणानं बोललेलं तुला चालतंय म्हणजेच ते तुला आवडतंय हे वेगळं सांगायची गरज आहे का? माझ्याबद्दल काय समजलंय? समजलंय? हा, समजलंय असं पूर्ण विराम नको ना. समजून घेत राहणं, आणि हे समजून घेत राहणं किती भेटींमधून चालू राहू शकतं. म्हणजे तू वारंवार भेटावंस ही माझी इच्छा तुला कळल्याचं आडमार्गाने सांगूनही टाकलंस. आता जेव्हा दोघेही आडमार्ग वापरतात तेव्हा ते आडमार्ग राहतच नाहीत ना, ढळढळीत राजमार्ग होतात. नाही, हे सगळं ठीक आहे, पण तुझ्या मते ही जी काही तत्व आहेत ना, त्यांना तू अगदी शास्त्रीय सत्य वगैरे समजून चाललायस. पण मनाच्या वागण्याच्या शक्यता अगणित असतात. म्हणजे प्रत्येक वेळेला हे असंच असतं किंवा असलं पाहिजे असं काही नाही. तसं होऊ शकतं ना. मग अशा वेळी आपलं तत्व बदलून पाहायचं आपण. नवीन काही शिकायला मिळतं का ते पाहायचं. पण खरं सांगू नये, आपण जर स्त्रीत्वाला मनापासून तीव्रपणे जर महत्व दिलं ना, तर कुठलीही स्त्री अशा मनाचा अपमान करत नाही. अच्छा, म्हणजे बहुसंख्य स्त्रिया चौचाल असतात असं तुझं म्हणणे मला कळूच शकत नाही. तू चौचाल? बहुसंख्य स्त्रिया या स्वतःच्या स्त्रीत्वाला महत्व देणाऱ्या असतात. आणि त्यांना चौचाल कधी म्हणायचं? त्यांनी जर व्यावहारिक चौकटीची बंधनं मोडली तर. पण त्या तसं करत नाहीत ना. 2-2, 3-3 फ्रंटवर खेळण्याच्या बाबतीत स्त्रियांचा पटाईतपणा आघात असतो. सांगतो, गुप्तपणाची खात्री असेल आणि समोरचा पुरुष योग्य वेळी संयमही पाळू शकणारा असेल तर अशा वेळी स्त्री फार सराईतपणे वागू शकते. तुझं जर हे सगळं ज्ञान प्रसृत करायचं ठरवलं ना तर झालं काय, सगळा समाज अनितिमान होऊन जाईल. तसं काही होत नाही. समाज हा नीतिमान असतो आणि नीतिमानच राहतो. चावटपणा आहे हा सगळा. नाही, तसं नाही. कुठलेही लेबल न लावता अनुभवातून शिकण्याची वृत्ती ठेव. आणि हे सूक्ष्मपणे वगैरे वागण्याची गरज काळाच्या ओघात माणसानंच तयार केली आहे. हा समाज नीतिमान ठेवण्यासाठीच सूक्ष्मपणा चालू असतो. यालाच तर संस्कृती म्हणतात. आणि प्रत्येक वेळी स्त्री ही शरीरानंच सामील झाली पाहिजे असं काही नाही. मनांचे सहवास सुद्धा उत्सव होऊ शकतात. पण हे सगळं मला सांगायचं कारण? कारण विचारू नकोस, ऐकावंसं वाटतं की नाही ते सांग. हे पेचात पकडणं झाला. आता मोकळेपणा ठेवायचा म्हटल्यावर पेचात पकडणं आलंच ना. तू तुझा मुद्दा सोडणार नाहीस. हा, पण विषयाची गोडी निर्माण केलीस मात्र माझ्यात. तरी एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. कुठली? स्त्री ही एक उपभोग्य वस्तू आहे असंच समजतोयस तू. अर्थातच. अरे अर्थातच.
आणि स्त्रीलाही ज्या ज्या गोष्टीत सुख मिळतंय, आनंद वाटतोय, ती गोष्ट तिच्यासाठी उपभोग्यच. आता एखाद्या गोष्टीचं सातत्य आपल्याला आवडतं म्हणजे ती गोष्ट आपल्यासाठी उपभोग्यच. आता उदाहरणार्थ आपलं आयुष्य उपभोग्यच, म्हणजे आपण स्वतःही स्वतःला उपभोग्यच. ओके, आता मला सांग नयन, एखाद्या गोष्टीत आपल्याला सुख मिळतंय, आनंद वाटतोय, पण ती गोष्ट उपभोग्य नाही, असं एखादं उदाहरण दे ना. प्रत्येक गोष्टीला अनपेक्षित कलाटणी देतोस ना तू, पण ऐकायला मजा येते. नयन, नुसता सहवास म्हटलं आणि सुख वाटलं नाही तर प्रश्नच नाही, पण सुख वाटलं तर मग उपभोग्यपणा आलाच. मग तो एका वेगळ्या प्रकारे मित्रामित्रात किंवा मैत्रिणी मैत्रिणी ते असू शकतो. पण मित्र आणि मैत्रिणी किंवा स्त्री आणि पुरुष असं म्हटल्यावर त्याला हा एक पदर येणारच, आपण किती नाकबूल केलं तरी. हा विषय तर एकूण फारच गहन आहे. तुझी तपस्याही दांडगी याच्यात. नाही पण काय रे, म्हणजे असून असून असं किती ज्ञान असणार आहे याच्यात, म्हणजे मला नाही वाटत फारसं असेल असं. जेवढा सूक्ष्मपणा तू दाखवशील तेवढं. हो, म्हणजे कसं असतं ना, आता बघ, संगीतकार गाण्यांना चाली देतात. हो. आपल्याला वाटतं आता संपून जातील चाली, असून असून किती शक्यता असणार आहेत चालींच्या. पण नवी नवी गाणी निर्माण होतच राहतात आणि प्रत्येक गाण्याला नवी चाल असू शकते. तुझी चाल वाकडी वाटतीये पण. अरे, वाकड्या वाटेने जाणारी वळणदार चाल तर जास्तच खोबीदार असते. पण तुला काही खटकलं तर सांगा, मी निघालो. अरे थांब रे, जाशील नंतर. ओके. नयन, नाही, मी जेवढा पुढाकार घेतोय तेवढा तुझा नाहीये अजून. तू सुरक्षितच राहतीस. नाही, आता माझं मोकळेपणानं बोललेलं तुला चालतंय, ते आवडतंय, हे ठीक आहे का, पण तुझ्याकडून कुठे आहे मोकळेपणा? चल रे, मोकळेपणा म्हणजे काय? हे ज्ञान स्त्रियांना उपजत माहित असतं, सगळं कळतंय तुला. तुला हे असं स्त्रियांना सिड्यूस करणं अनैतिक नाही वाटत? हो, आता समाजाला वाटतं म्हणजे मला वाटणं भागच आहे. किती झाले असतील रे आतापर्यंत? नाही, म्हणजे तू धरून सांगू का तू सोडून? म्हणजे मला ही धरणे इतपत झालीये प्रगती? नाही ना, आता हा संवाद आपल्यात होऊ शकतो म्हणजे बघ ना. चल रे, काय तू, किती दिवसांनी भेटलो आपण आणि कुठला विषय बोलत बसलोय. नाही, एक मिनिट. इथे काय? इथे ये ना. यस नयन, काय? तुझ्या कपाळावर हा जो उजव्या बाजूचा तीळ आहे तो उत्कृष्ट बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. हाही अभ्यास आहे तुझा? म्हणजे काय, पण नयन, या बुद्धिमत्तेतून जे भाग्य उदयाला येणार आहे ना, त्याचे तपशील कळण्यासाठी तुझ्या अंगावर इतरत्र कुठे कुठे तीळ आहेत, नाही, हे मला पाहावे लागतील. नुसतं सांगितलं तर चालेल? तसं नसतं ना. काय, प्रत्येक तिळाचा रंग, त्याचा आकार आणि त्याची नेमकी जागा, याला एक वेगळा अर्थ असतो ना. खरं तर तुला दाखवायला काहीच हरकत नाही रे. पण नको, यांची यायची वेळ झालीये ना. यांना वाटायचं तुझा दुसराच काही उद्देश. ठीक आहे ना, पुन्हा कधीतरी. नाही, आता नाहीतरी आपल्या जुन्या ओळखीला उजाळा मिळालेलाच आहे, तर त्यातून मैत्री, स्नेह, सुख आपोआप येईल. इतकं मस्त वाटलं ना, पण असं मन मोकळेपणाने बोलणारे कोणी भेटतच नाहीत रे. असतात ना, माझ्यासारखे असतात लोक, पण त्यांचे ब्रेक्स खूप टाईट असतात. अपघाताला घाबरतात ते. आता काय, एखाद्या वेळेस होऊ शकतो अपघात, पण अपघातच होईल असं आपण गृहीत धरून वागूच नाही ना, बरोबर की नाही? आपण काहीतरी धोका पत्करतोय अशी भावना मनात असूच नाही. आता आपल्यातच बघ ना, आपल्यात जवळीक वाढू शकते, आपुलकी वाढू शकते,
हेच जर मी पहिल्यापासून करकचून ब्रेक लावून ठेवले असते तर कसं कळलं असतं? नयन, तुझ्या डोळ्यातल्या तीव्र स्त्रीत्वाने मला आता अगदी घट्ट पकडून ठेवलंय. हा सगळा नजरेच्या स्पर्शाचा परिणाम. प्रत्यक्ष स्पर्श असतो त्याचे सुद्धा इतके हजारो प्रकार आहेत की काही विचारूच नकोस. एखाद्या ख्याल गायकीसारखं सुचत जात एक एक. मैफल द्रुतलयीत कधी गेली कळतही नाही. काहीतरीच काय, आता नको. तुला काही वेळ काळच नाही. मस्त. व्यावहारिक चौकटीची बंधनं गळून पडणं खरोखर खूप सुखदायक असतं नायन. तुला भीती नाही वाटत? भीती? अगं, संगनमताने जे होतं त्यात पूर्ण निर्भयपणा ठेवायला काहीच हरकत नसते. दोघांनी एकमेकांची काळजी घ्यायची असते आणि काळजी इतकी घ्यायची असते की अनुकूल क्षण येईपर्यंत धीरानं वाट पाहता आली पाहिजे. या बाबतीत समोरच्या व्यक्तीची पूर्ण काळजी घेणं हे पहिलं उद्दिष्ट आणि जमेल तसं जमवणं दुसरं उद्दिष्ट असंच फक्त असू शकतं. माझं जर एखादं विद्यापीठ असतं ना रे, डॉक्टरेटच दिली असती मी तुला. मी या विषयावरची एकंदरीत भगवद्गीताच आहे आपल्याकडे. अरे नयन, तू असं म्हणालीस त्यातच मला समाधान आहे. खरंच खरंच. पण काय रे, म्हणजे एखादी स्त्री अनुकूल आहे की नाही कसं कळतं? नयन, हे असं उघडपणे बोलायचं नसतं. होऊ द्यायचं असतं आणि समजायचं असतं. पण ठीक आहे, ज्ञानामुळे अधिकाधिक सूक्ष्मपणा येतो म्हणून बोलायला हरकत नाही. अशा वेळी स्त्री अट्रॅक्टिव्ह दिसण्याचा प्रयत्न करते आणि जाणकार नजरेचा माणूस ते आपल्याला कळायलाच स्पष्टपणे दाखवतो. उदाहरणार्थ केसांची बट मागे सारणं, स्वतःच्याच अंगावरून हात फिरवणं, समोरचा पुरुष आपल्याकडे कसं बघतोय हे आपल्याला न कळल्याचं दाखवणं आणि नकळत त्याला तसं बघू देणं, अनावधानानं स्पर्श होऊ देणं, जरा वेळ पदर बाजूला झाला तरी न सावळणं, केस बांधण्यासाठी दोन्ही हात उंच मागे नेऊन समोर येणं आणि एकूणच फिगर बघू देणं वगैरे वगैरे पुष्कळ प्रकार असतात नयन. न बोलता फक्त समजून घेत राहणं खरोखर खूप मस्त असतं. असले सगळे प्रकार घडले तरी प्रत्येक वेळी स्त्रीचा असाच उद्देश असतो असं काही नाही. अरे उद्देश असेल आणि नसेल हीच तर खरी मजा आहे. समजणारा समजतो आणि समजणारा समजतो आहे की नाही याकडे स्त्रीचं लक्ष असतं. असं लक्ष असल्याचं लक्षात आल्यावर बेधडक तिच्याकडे पाहायला काहीच हरकत नसते. अशा प्रकारचं मी काय काय केलं आतापर्यंत? नाही म्हणजे मला खरंच माहिती नाहीये ना म्हणून विचारतीये. तुला खरंच माहिती नाही असं समजून चालायला मीही तयार असल्यावर प्रश्नच कुठे येतो. हुशार आहेस. सूक्ष्म तंतूंनी वळसे घालून ठेवल्यासारखं वाटतं. नयन, आता बघ तुझा आणि माझा पाय असे समोरासमोर आहे. हो माझा थोडासा काळसर आहे तुझ्यापेक्षा. पण नुसतं बघून सांग ना, माझ्या पायाची लांबी तुझ्या पायापेक्षा किती जास्त आहे? एक्झॅक्टली नाही सांगता येणार, मी अंदाजे सांगेन. म्हणजे हे बघ, आपण जवळ जवळ लावून पाहूया. नाही रे, सरक सरक ना. हा लावूया. आता सांग. नीट लाव ना, बरोबर माझ्या अंगठ्याच्या टोकापासून ठेव. बर,
आता थांब ना, नीट बघू दे ना. सांग ना. आधी तू सांग. आधी तू. तू रे. तू. तू तू. नको बाबा, भलतंच उत्तर यायचं याचं. काय? एकाच भेटीत केवढा पल्ला गाठला असं वाटतंय नाही? कारण तुझी समज फास्ट आहे. हे पण सगळे तीळ दाखवणार आहे मी तुला एकदा. मग मात्र तुला त्याचे अर्थ सांगावे लागतील. अर्थातच पाहिनच मी ते. एक गोष्ट लक्षात ठेव. काय? तुझ्याबद्दल मला आपुलकी वाटते ही गोष्ट ठीक आहे, हं? पण ह्यांच्याबद्दल ती कमी झाली असं नाही. अरे तसं होऊ नये. हं, तरच तो निश्चिंत राहू शकेल. आणि विशेषतः बॉक्सर तर निश्चिंत राहिलाच पाहिजे, नाही तर फार मोठा विध्वंस होऊ शकेल. बायको कशी आहे रे तुझी? हं? बायको कशी आहे तुझी? छान आहे. भेटायचंय तिला एकदा. का? ओळख होईल ना. हा. नाही पण एक गोष्ट लक्षात घे. नाही, मी जेवढी तुझी काळजी घेतोय तेवढी तुलाही माझी घ्यायची. काय रे, ती तुला फसवत असेल असं नाही तुला कधी वाटत? वाटतं ना, म्हणजे शक्यता आहे तशी, पण अजूनपर्यंत माझ्या मनात तशी शंका सुद्धा येऊ नये असं घरचं वातावरण आहे. नाही पण समजा ती तुला फसवते असं तुला कळलं तर? नाशच होईल. खेळाचे नियम कुणीच मोडायचे नसतात. अच्छा, म्हणजे तू एका मैदानावर हुतुतू खेळत असतोस आणि दुसऱ्या मैदानावर क्रिकेट. वा, ग्रेट. हुतुतू क्रिकेट नाही ग. एका मैदानावर झब्बू आणि दुसऱ्या मैदानावर बुद्धिबळ. आणि तिचा सगळा प्रॉब्लेमच आहे ग. प्रॉब्लेम म्हणजे? प्रॉब्लेम म्हणजे मला तरी सगळा गोंधळच वाटतोय. म्हणजे याला नीतिमत्ता म्हणायची, ट्रिक म्हणायची का भोळेपणा म्हणायचा, काय कळतच नाही मला. नाही पण एकूणातच बायका असतातच हुशार. चला, म्हणजे तुझं काही अगदी वाईट मत नाहीये तिच्याबद्दल, म्हणजे चांगलंच असणार ना रे? अगं चांगलं असं नाही ग. म्हणजे काय माहितीये का, या सगळ्या प्रकारात एका वेगळ्याच टोकावर जाऊन उभी असते ग ती सतत. तिला ना असं विचारानं नाही पकडता येत. विचारांनी कसलं पकडायचं रे? संसार चांगला करायचा बस. काय आपलं सगळं ठीक चाललं होतं ना. नाव काय म्हणालास तिचं? संध्या. संध्या. छान आहे की नाव. आता मी कधी म्हणालो वाईट आहे? छानच आहे. म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. अगं प्रॉब्लेम नाही ग. म्हणजे काय माहितीये का, तिच्या ऑफिस मध्ये तिचा एक कलिग आहे जयकुमार नावाचा. जयकुमार? आता हे दोघं अधनं कॉफी प्यायला जात असतात ग. पण त्यामुळे माझ्या मनात सारखी संशयाची पाल चुकचुकत राहते ना. तर चला आपण हे उघडपणे बोलायचं ठरवलं तर ते शूद्रपणाचं, मागासलेपणाचं ठरेल ना. मग काय करतोस का या बाबतीत? अरे काही नाही. पण जाऊ दे ना, आपलं चांगलं व्यवस्थित चाललं होतं. काय चाल? नयन, शुक्र उंचवटा. नयन तुला सांगतो, या इथून ही जी रेषा जाते, या शुक्र उंचवट्यावरून या इथून ही आता हे सगळं पुरे. काय झालं? हे आले. हो, तुझ्या उद्योगधंद्याबद्दल वगैरे काहीतरी सांग. धंदा कसलाय म्हणालास तुझा? हा, मी घरबांधणी संबंधीच्या सर्व केसेस घेतो. म्हणजे घरबांधणी संबंधीचे कायदे, जमिनीचे कायदे, भाडेकरूंचे कायदे, कोऑपरेटिव्ह सोसायट्यांचे कायदे, यात माझं स्पेशलायझेशन आहे. म्हणजे सगळं सेट असतं, या केसेस आपोआप येतात. शिवाय माझी जाहिरात फर्म देखील आहे, त्यामुळे हे आणि वकिली असं मस्त चाललंय. हे माझे मिस्टर रमेश ठाकूर. हॅलो. हा कॉलेज मधला मित्र जगदीप देसाई. हो, एका दुकानात अचानक भेट झाली, म्हटलं घरी चल, तुमची पण ओळख होईल ना. मी चहा टाकते.
हॅलो. हॅलो. बसा. थँक्यू. तुम्हाला इथे येऊन किमान 1 तास तरी होऊन गेलाय हे मी सांगू शकतो. हे कसं काय? ही कुठे आहे, ती कुठे आहे, हा काय करतो, तो काय करतो इत्यादी जर तुमची बोलणी झालेली नसती आणि तुम्ही नुकतेच आलेला असतात तर हे सगळं बोलून झाल्याशिवाय ती चहा करायला आत गेली नसती. अरे वा, हाडाचे सिआयडी आहात तुम्ही. आणि आता चहा आणल्यावर जर का तिनं हा कुठे आहे, तो कुठे आहे चालू केलं ना तर याचा अर्थ इतका वेळ तुमचं दुसऱ्याच कोणत्या तरी विषयावर बोलणं झालेलं आहे. कोणत्या विषयावर? चौकशी, एकमेकांची विचारपूस चौकशी करत बसला असाल ना. नाही ठाकूर साहेब, म्हणजे एखाद्या ठिकाणी हजर नसताना तिथे काय काय घडलं याचे बरेचसे अंदाज बांधू शकता तुम्ही. ऑफकोर्स. तुम्हाला वाटलं असेल आपलं पोलिसी डोकं आहे, त्यात बॉक्सिंगची आवड. हं? अहो हिनं सांगितलं असेलच ना, पण थोड्याच काळात आपलं डिपार्टमेंटला नाव आहे. एनिवे, तुम्ही काय करता? मी वकील आहे. अरे वा. शिवाय माझी जाहिरात फर्म देखील आहे. अच्छा, कसल्या जाहिराती करता हो? नाही म्हणजे मसाले, लोणची, पापड की टूथपेस्ट, टीव्ही, वॉशिंग मशीन वगैरे? नाही, निरनिराळ्या येतील त्या. एक सांगू का? अरे ऑफकोर्स, सांगा ना. तुमच्या चेहऱ्यावर हा जो साळसूतपणा आहे ना हं? तसा क्वचितच पाहायला मिळतो. अरे काय. यू मस्ट बी व्हेरी ट्रिकी पर्सन. हं? अर्थात असा साळसूतपणा तुमच्या त्या वकिली पेशाला आवश्यकच आहे म्हणा. नाही ठाकूर, मी स्तुती समजायची का निंदा? फक्त वस्तुस्थितीचं वर्णन समजायचं. बसा. हो, थँक्यू. आपल्या कॉलेज मधलं कोण भेटतं, काय करतं, तू काहीच सांगितलं नाहीस आतापर्यंत. एक संपदा दीपा भेटत तुला? ए मन्या, तुझ्या जवळ राहायचं तर नक्की भेटत असणार. नाही, आता आमच्या बोलण्याचा विषय एकदा ओळखून टाका म्हणजे झालं. म्हणजे अगं नाही, मला इथे येऊन किमान 1 तास तरी झाला, हे त्यांनी आधीच ओळखलं होतं. चल रे, तू काय गुन्हेगार म्हणून आलायस का इथे? हो ना, मग. मी हातानं वीट फोडू शकतो आणि विचारानं काळही भेदू शकतो. म्हणजे भेदिले सूर्यमंडळा. दासबोधातलं आहे ना हे? हो, मारुती स्तोत्रातलं आहे. काय आम्हाला जाहिरातींसाठी वेगवेगळी माहिती ठेवावी लागते ना. म्हणजे लिहिलंय कशासाठी आणि त्याचा उपयोग काय चाललाय? अहो ठाकूर, आपण काळाचे गुलाम असतो. हम्म. हम्म. तीळ आणि त्याचे अर्थ या विषयावर तुमचा थोडाफार अभ्यास असावा असं वाटतंय मला. कशावरून? मगाशी बोलता बोलता माझ्या उजव्या तर्जनीवरील तिळाकडे तुम्ही जरा निरखून पाहिलं. अरे ठाकूर, कॉम्प्युटर आहात तुम्ही. क्षणाक्षणाला काही ना काहीतरी टिपत जात आहे. शिवाय स्त्रियांच्या बाबतीत तुम्ही जरा म्हणजे नाही नाही डिस्टर्ब होऊ नका. काय तुमच्या शुक्र उंचवट्यावर जाळी आहे
माझ्या कामाला उपयोगी पडेल म्हणून मी अधूनमधून हस्तरेषांचा अभ्यास केला होता. शिवाय तुमचं तुमच्या बायकोशी पटत असण्याची शक्यता जरा कमीच आहे. का? हा नाही म्हणजे का? हा कारण ज्याला स्वतःच्या वागण्याबद्दल गुप्तता बाळगावी लागते ना, तो संशयी आणि सावध असतो. जाऊ द्या, कशाला तुम्ही उगाच आपलं म्हणजे भविष्य सांगतात की काय ठाकूर? नाही, वर्तमान. काय झालं? काय ते? तुम्ही अचानक तिथून उठून आलात म्हणजे काय नाही ग, काही नाही. मगाशी जेव्हा मी सहज ओळखलं की यांचा तिळांचा अभ्यास असावा, तेव्हा यांच्या डोळ्यात थोडस गिल्ट दिसलं मला. अहो नाही हो नाही, ठाकूर. दिसलं अहो, दिसलं खरंच सांगतो दिसलं नाही. दिसलं दिसलं. आणि लगेच त्यांनी तो अपराधी भाव झटकून टाकला. तर याचा अर्थ काय असावा याचा विचार करत होतो. कदाचित मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये हा विषय येऊन गेला असावा, किंवा अरे हो, तुझ्या कपाळावरील तीळ पाहून यांनी मनात काहीतरी विचार केला असावा. मला हळूहळू असं वाटतंय की माझ्या जन्माच्या वेळी माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती काय होती हेही सांगू शकतील ठाकूर. वाईट होती. हा? नाही, खरंच वाईट होती. काय, जे पहिल्यापासून खूप चांगल्या वैभव संपन्न कुटुंबात वाढलेत ना, त्यांच्या तोंडी ही अशी जन्माच्या वेळची आर्थिक परिस्थिती असा विषय यायचंच काही कारण नाही. जाऊ द्या, उगाच नर्वस करू नका त्याला. त्याला काय करायची असली सीआयडी गिरी शिकून. ठीक आहे. नाही, ठीक आहे, ठीक आहे. चला, दुसऱ्या कोणत्या तरी विषयावर गप्पा मारू आपण. बोला. हा. अवघड आहे हो पण. हा? अहो नाही, आम्ही आपलं नॅचरली काही वागत बोलत राहायचं आणि यांनी ते टिपून दुसरंच काहीतरी ओळखायचं. आपण ज्याला काही लपवायचंय त्याला ही चिंता. तुमचा काय प्रश्न आहे? अहो तरी आपल्या अंतरंगापर्यंत पोचायचा प्रयत्न करणारा मनुष्य समोर आहे म्हटल्यावर डिस्टर्ब होणारच ना माणूस. नाही, हे कबूल आहे मला. हं? नाही, खरंच कबूल आहे. काय, माझ्या सहवासात असे बरेच जण डिस्टर्ब होतात. ते प्रत्येकाला काही ना काहीतरी सवय असते ना, तशी कारण मीमांसाच येते माझ्या डोळ्यापुढे. जाऊ दे, जाऊ देत. ते तुमचं बोलायचं राहिलं ना, कोण कुठे असतं, काय करतं, तेच बोला. मी आलो जरा फ्रेश होऊन. एक्सक्यूज मी. अरे हसतेस काय? काय माणूस आहे हा? काय झालं? अरे काय झालं म्हणून काय विचारतेस? इथून गेले तरी आपल्यावर टेलिस्कोप बसवून गेल्यासारखं वाटतंय. अरे हस. टेलिस्कोप काय रे? काही अरे अरे, तुम्ही काहीच बोलला नाहीत वाटते. हा, ही कुठे गेली आता? हा, ती चहाचे मग घेऊन आतमध्ये गेली. याचा अर्थ काय असावा बरं? अवघड आहे होय. काय ते? असंही आहे. हो म्हणजे नॉर्मल लाईफ असं तुमच्या अवतीभोवती असूच शकणार नाही. नॉर्मल लाईफ, नॉर्मल लाईफचं पाहू आपण नंतर. हं?
पण त्याआधी तुम्हाला एक गंमत सांगतो. माझं आणि हिचं लग्न फार झटपट झालं, काय माहितीये का? कारण आमच्या चुकीमुळे लग्नाच्या आधीच हिला दिवस गेले म्हणून. हो पण हे नाही तुम्ही- नाही, खूप पर्सनल असलं तरी सुद्धा तुम्ही काही परके नाही म्हणून सांगतो. हिच्याशी लग्न करून हिला बायको म्हणून सांभाळणं खूप कठीण आहे, हे मलाही माहित होतं. पण आय हॅव एक्सेप्टेड द चॅलेंज. शिवाय तिला असं सोडून देणं नाही, ते बरं दिसलं नसतं. शिवाय तशी ती अट्रॅक्टिव्ह आहेच काय. हो ना. नाही ना, आहेच आहेच. शिवाय किरकोळ असं कुठे काय घडत नाही हो. आणि शिवाय दुसऱ्या कुणाची तरी खात्री कशी काय देऊ शकतो आपण. आणि शिवाय स्वतःच्या सावधपणाबद्दल थोडा तरी आत्मविश्वास हा हवाच. आणि तो तरी का? अहो समाजासाठी. हो ना, अहो समाज आहे म्हणूनच तर आपण आहोत. आता समाजाशिवाय जगू शकतो का आपण? नाही ना, नाही हो, नाही, शक्यच नाही, शक्यच नाही. ही हो, ही स्वतः तशी भयंकर सूक्ष्म आहे. म्हणजे आता मला सुद्धा ते चॅलेंज वाटतं. म्हणजे बघा तुम्ही, पण माझ्या या सावधपणामुळे शेवटी ती हिस्टेरिक वगैरे झाली नाही ना, म्हणजे मिळवलं नाही. आणि झाली तरी काय करणार सांगा ना, काय करणार. अहो समाजात राहायचं आपल्याला, अपमान नको. त्यासाठी बायको हिस्टेरिक झाली तरी पत्करावी लागणार. तुम्हाला सांगतो जगदीप, ज्यांचे संसार सुखाचे होतात ना ते सावध नसतात, असं माझं आपलं एक मत आहे. त्यामुळे फार सुखी संसाराची वगैरे मी अपेक्षाच ठेवलेली नाही. मला वाटलं तुम्हाला बॉक्सिंगची आवड आहे. अहो बॉक्सिंगची आवड तर आहेच हो, ही तर खूप जुनी आवड आहे माझी. आणि मला केवळ बॉक्सिंगचीच आवड आहे एवढंच तुम्ही समजत असाल, हे ओळखलं होतं मी. आता ते कसं काय? माझ्या एक एक गोष्टी कळायला लागल्यावर तुमच्यावर होणारा परिणाम बघून. काय ठाकूर, तुम्हाला काय वाटतं तुमचे सगळे अंदाज खरे असतात काय? नाही ना, अहो अंदाज हे जोपर्यंत अंदाज असतात तोपर्यंत ते खरे असायचा कुठे प्रश्न येतोय. ती एक शक्यता गृहीत धरून चालायचं असतं इतकंच. नाही पण कमाल आहे. नाही खरंच कमाल आहे. नाही 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 नाही, यात कमाल वगैरे काही नाही, काही नाही. कसं आहे, मनाची एखादी क्वालिटी वाढवण्याचा हा प्रकार आहे. हा असा? हो ना. आता फॉर एक्झाम्पल, म्हणजे मघाशी मी इथं आल्यानंतर काहीतरी चांगल्या गप्पांमध्ये खंड पडल्यासारखं वातावरण तयार झालं. झालं की नाही? हो नाही नाही झालं ना, झालं. हो नाही खरं झालं झालं. अर्थात त्यानंतर बरंच काही झालं, काही बोलणं झालं. अशा प्रत्येक वेळी समांतरपणे अंदाजांची सुद्धा एक साखळी विणली जात असते माझ्या मनात. या साखळीला जर सलगपणा यायला लागला किंवा त्याची पद्धतशीर गोष्ट तयार व्हायला लागली तर मात्र या सगळ्या अंदाजांची नीट दखल घ्यावी लागते. नाही पण प्रत्येक वेळी नाही ना, नाही नाही, प्रत्येक वेळी हे असं होईलच असं नाही. मग हे अंदाजांचे तुकडे वायाही जाऊ शकतात. हो ना. पण तरी अंदाज करणं हे माझं वैशिष्ट्य आहे. डेंजरस आहे का? नाही अहो, समजा चुकून एखादी गोष्ट तयार झाली तर समोरच्याची भरलीच ना मग. जगदीप, नम्रपणानं सुद्धा गळा कापणारे लोक मला माहिती आहेत, ते जास्त डेंजरस असतात. नाही, कठीण आहे. हा? नाही ओळख झाल्या झाल्या सगळं असं तुम्ही तिरकसच चालू केलं सगळं. काय करणार जगदीप, अहो ओळख झाल्या झाल्या अशा एक एक गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या म्हटल्यावर मग काय करणार. अंदाज कशाला? नाही मी म्हणतो अंदाज कशाला, आपण माझ्या अंदाजांची एक टेस्टच घेऊया ना. म्हणजे सांगतो ना, सांगतो. या खोलीमध्ये एक टेपिंग मशीन बसवलेलं आहे.
काय? टेपिंग मशीन. 15 फुटांच्या परिसरात कोणतेही आवाज झाले तरीही ते रेकॉर्ड करतं आणि शांतता असेल तर आपोआप बंद होत. आता तुमच्यात झालेलं संभाषण मी तुम्हाला पुन्हा एकदा ऐकवू शकतो. ऐकायचं आहे? ऐकायचं का? हा? तुमची इच्छा. हे नयन, तुझं घर म्हणजे तपासणी टेहळणी केंद्रच आहे. का काय झालं? अरे काय झालं म्हणून काय विचारते? आपल्यात झालेलं संभाषण रेकॉर्ड केलेलं ऐकवतो म्हणताय ठाकूर. ऐकवा म्हणावं. अरे लोकांना नर्वस करायची सवय रे, यांना पाहिलंय मी. अगं ते तसं अरे नाही रे बाबा. अहो पण जगदीश, तुम्ही कशासाठी इतके डिस्टर्ब होत आहे? नाही नाही, अहो घर आहे हे आमचं. इथे आमचे मित्रमंडळी येतात, नातेवाईक येतात. त्यांच्यावर हे असं लक्ष ठेवलं जातं म्हटल्यावर कसं वाटेल त्यांना? नाही 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 नाही. अहो घर म्हटल्यावर कसं माणसानं विश्वासाने यावं आणि मुख्य म्हणजे विश्वासाने जावं, हे महत्वाचं नाही का? म्हणजे माझ्या मनात राग येत होता, हो. पण तो व्यक्त करणं चुकीचं ठरलं असतं. पण काही असो, दुसऱ्यांच्या फिरक्या घेण्यात पटायतात तुम्ही, मानलं पाहिजे तुम्हाला. मला हे सगळं पोरकटपणातच वाटतं. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. कोणती गोष्ट? तुमच्या आवडत्या क्षेत्रात सुद्धा हम भी कुछ है काय? कोणत्या आवडत्या क्षेत्रात? बर बर बर, जाऊ द्या. हं? मलाही सगळं पोरकटासारखं बोलत बसायला नाही आवडत. जाऊ द्या. चला मी निघतो आता. अरे निघाला? हो निघतो. अरे निघालात? हो. पुन्हा कधी येणार? हा, नाही येईन. निदान वर्षात ना एखाद्या वेळेला तरी येत जाव. हो. नाहीतर असं करा ना, तुमच्या मिसेसनच घेऊन या एकदा. काय नाही कशी काय आयडिया? हो 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 हो. घेऊन ये तिला कधीतरी येईन एकदा. नक्की. नाही पण हल्ली आजारी असते ती. काय झालं मगाशी तू कायच बोल. औषध पाणी वेळच्या वेळी करा म्हणजे झालं. हो, हो. बऱ्या झालं की या घेऊन. नक्की येऊ मी. या. हा, तुझा पत्ता नाही दिलास. हा पत्ता ना, पत्ता एक मिनिट. हा, हे माझं कार्ड. बघीन मी पण येऊन जाईन तिची तब्येत वगैरे बघायला. हो हो हो. अच्छा ओके बाय. बाय. सी यू. बाय. बाय. एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का ग? तुमच्या लक्षात येणारी प्रत्येक गोष्ट मी महत्वाची समजत नाही. त्याच्या शर्टावर लिपस्टिकचा डाग होता आणि तो सारखा लपवायचा प्रयत्न करत होता. असेल, पण माझ्याकडे लालच वागायची तुमची ही पद्धत मला अजिबात आवडलेली नाही. इथं येण्यापूर्वी तो कुठेतरी जाऊन आला असावा. असेल ना, पण पुन्हा कधी यावंसं वाटेल का कोणाला इथे? अरे काय योगायोग आहे पहा. नाही तुझी सुद्धा लिपस्टिक जरा विस्कटलेलीच दिसते. शक्यच नाही. डोकं बिका फिरलंय का तुमचं? स्वतःच्या बायकोचा संशय घेता लाज नाही वाटत? 2 महिने झालेले आहेत लग्नाला आणि हा संशय पण. संतापू नकोस. आपल्याच हार्टवर परिणाम होतो त्याचा. खड्ड्यात गेला माझा हार्ट. अवघड आहे तुमच्याशी संसार करणं. जास्त संतापायचं कारण नाही. चांगलं वागणाऱ्यांचे संसार सुखाचे होतात कारण ते सावध नसतात. एका व्यक्तीचं वागणं जरा वेगळ्या मार्गाने गेलं ना तरी दुसऱ्या व्यक्तीला ते जाणवत नाही कारण ती सावध नसते. मी मुळातच चांगलं वागणारा नाही, त्यामुळे मी सावध राहणार. समजलं?
काय घाणेरड तत्वज्ञान आहे. बसलेच मी कोणाशी मला काय बोलतेस हे जरा लक्षात घेऊन बोला. उगीच माझ्या संयमाची परीक्षा पाहू नकोस. काय कराल, काय कराल? माराल, अगदी मारून टाका, ठार करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझे मित्र मैत्रिणी इथे येणार, मला माझा संशय घेतलेला अजिबात चालणार नाही. अगदी अगदी जगदीप आणि मी घरात असलो आणि दार आतनं बंद असलं ना तरी काय झालं? पाणी घेऊन ये जा मला. थंड. नॉर्मल लाईफ मला बुद्धिबळ शिकवतो. चुतिया साला. अरे बसा ना. आज मला खूप बरं वाटलं, आज तुम्ही आलात. मी आज ठरवलंच होतं काही झालं तरी रिक्वेस्ट करायचीच तुम्हाला. अहो रिक्वेस्ट कशाला हवी अगदी. तसं नाही, पण आपलं वाटत होतं घरी जाता जाता तुम्ही माझ्याही घरी यावं, सहज असं कॉफी प्यायला बस. आणि का तुमचे मिस्टर वकील आहेत ना? हो. केस बीस नाही ना करणार माझ्यावर? कशाबद्दल? तेच तुम्ही माझ्या घरी आल्याचा राग आला म्हणून. छे हो, राग कसला जयकुमार. तसे किती छान आहात तुम्ही हा? वागायला. हा. पण एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? आपण इकडे येण्यासाठी टॅक्सीत बसत होतो तेव्हा पाठक चकित झाल्यासारखं बघत होता. या लोकांना ना सगळीकडे भानगडच दिसते, म्हणूनच मी जरा जपूनच वागतो, कामापुरतच बोलतो. नाही नाही ते विचार करतात आणि ते विचार एकमेकात बोलतात सुद्धा. सारखे सेक्सचे विचार डोक्यात. शी. आता ऑफिस मध्ये असताना आपण जातो अधून मधून कॉफी प्यायला हॉटेलमध्ये. एकदा तुम्ही माझ्या घरी यावं अशी खूप इच्छा होती. अहो म्हणून तर आले ना मग. रिक्वेस्ट का म्हटलं म्हणजे आपुलकीचा हक्क नाही असं नाही, पण कितीही झालं तरी तुम्ही एक स्त्री आहात, तुम्हाला काय वाटेल असा प्रश्न होता मनात. शिवाय आपली असलेली रिलेशनशिप बिघडू नये असंही वाटत होतं. अहो आपण सारखे सेक्स या विषयात नसतो म्हणून तर ही रिलेशनशिप तयार झाली ना. पण इतका विचार करत होता तुम्ही? तुम्हाला तेवढं महत्वच आहे ना माझ्या मनात. कमाल आहे बाई. नाही म्हणजे माणसाने साधं सरळ असावं, पण किती. इतका नका काही विचार करू, मला काहीही खटकलेलं नाही. नाही आता नाही करत मी विचार, पण सुरुवातीला वाटायचं थोडस. शिवाय माझ्या मनात तसलं काही असतं तर आपली अशी रिलेशनशिप झालीच नसती नाही का? प्रश्नच नाही. घर छान आहे तुमचं. हा हो
मला खूप आवड आहे स्वच्छतेची, टापटिपीची. एक मिनिट. हो. मेरी चोरी चोरी तेरे संग लग गई अखियां, मेरी वाह वाह, क्या बात है, क्या बात है. वाह वाह. लग गई अखियां. एकटेच राहत असून मी मस्त ठेवले घर. हो, घरचे कोणी येतात की नाही? उत्तर प्रदेशात असतात सगळे, येतात अधून मधून. दुसऱ्या कोणी बोलावलं असतं तर गेले नसते मी. माहितीये मला. ऑफिस मधल्या दुसऱ्या कुणाबरोबर तुम्ही हॉटेलमध्ये कॉफी प्यायला तरी कुठे जाता? मलाच ती संधी मिळते. हा, अर्थात अधून मधून का होईना. अहो रोज रोज कसं दिसेल ते? ते खरंच आहे मॅडम. स्त्री असो पुरुष असो सगळ्यांच्या डोक्यात सारखं हेच. शी! म्हणजे त्यांचं तसं नसतं तर रोज चाललं असतं, मग कसं दिसेल वगैरे प्रश्न झाला नसता. तसंच काही नाही अगदी. पण बरोबर आहे तुमचं. म्हणजे आपलं मला इथे आवडत नाही. सेक्स इज नॉट ऑल. तुम्हाला खरं सांगू का, तुमचं माइंड खूप स्वच्छ आहे, त्यामुळे तुम्ही एकदम फ्रेश आणि इनोसेंट दिसता. म्हणजे मराठीत प्रसन्न आणि निरागस. आहा, वा वा वा, अगदी प्रसन्न आणि निरागस. अहो समोरच्या व्यक्तीबद्दल संशय किंवा इतर कुठलेही वाईट विचार नसले ना आपल्या मनात की आपण राहू शकतो तसे. नाही नाही नाही, याचं श्रेय मात्र मी तुम्हालाच देतो. हा, उगीच मी समोर आहे म्हणून असं काही नको. दोन्ही असतं हो. वा वा, सगळं कसं अगदी सरळ सोपं आणि छान करून टाकता तुम्ही. वा. आता आज मी तुमच्या सोबत टॅक्सीने आले. उद्या चर्चेचा विषय होईल पाठक वगैरे ना. लक्ष नाही द्यायचं, आपण सरळ आपल्या स्वच्छ मनाने जगत राहायचं. उगीच त्यांच्यात सुधारणा करत बसणं, त्यांच्यात दुरुस्त्या करत बसणं शक्यच नाही. तुम्ही बसा, हा मी आलो. पाणी. थँक्यू. वेलकम. फुलझाडं छान आहेत. हो, मला खूप आवड आहे ना फुलझाडांची. विशेष आहे ना, म्हणजे एकटे असूनही एवढं सगळं. काय गंमत आहे नाही. म्हणजे आपलं मन कितीही स्वच्छ असलं तरी ऑफिस मध्ये असं मोकळेपणाने गप्पा मारता येत नाहीत. नाही, आज मला खूप बरं वाटलं, खूप आनंद झाला. विशेष म्हणजे तुमचा माझ्यावरचा विश्वास, त्याचा खूप आनंद झाला. नाहीतर तुम्ही आलाच नसतात ना इथं. अहो कोणता पुरुष कसं बघतो हे लगेच कळतं. सारखे सेक्सच्या विचारात असले लोक पाहिले ना की किळस येते मला अगदी. तुम्ही फारच सौम्य बोलताय बरं का. आपल्याच ऑफिस मधल्या एका इसमाला मी तर असं बोलताना ऐकलंय, त्याला जर एखादी व्यक्ती म्हणजे स्त्री आवडली ना तर तो अशी कल्पना करतो की नाही नको, सांगा हो. ती स्त्री नाही नको, सांगा हो. त्यात ती स्त्री आंघोळ करताना कशी दिसेल असं. आता याला विकृती नाही म्हणायचं तर काय. विकृतीपेक्षा घाणेरडा शब्द मलाही नाही आठवत. माझं तसं नाही आहे, माझं तसं नाही. आता माझ्या मनात तुमची जी प्रतिमा आहे ना ती एकदम फ्रेश आणि पूर्ण कपड्यात. तुमची नुसती आठवण जरी काढली ना फ्रेश वाटतं मला. मी कॉफीचं बघतो. हा हो मी करू का? नाही नको, आत्ता होईल. तुम्हाला राग नाही ना आला? कसला? कसला? ते त्या माणसाचं उदाहरण दिलं त्याचा. अहो तसलीच असतात जास्त माणसं. मला खरं म्हणजे वेगळंच विचारायचं होतं. काय? ते तुमची नुसती आठवण झाली तरी फ्रेश वाटतं म्हणालो, त्याचा राग नाही ना आला? ते कॉफी आणतो.
कॉफी. थँक्यू. तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला माझ्या बोलण्याचा किंवा कसलाही राग आला ना, मला खूप वाईट वाटेल, अगदी दुःखच होईल. नाही हो, तुमच्याकडून असं काही होणारच नाही. आणि फ्रेश वाटण्यात काय वाईट आहे. वा वा, खरंच तुमच्यासारख्या स्त्रिया ना फार दुर्मिळ असतात जगात. स्त्रीची प्रतिष्ठा मी खूप महत्वाची मानतो. ते तर आहेच हो, त्याशिवाय का मी एवढं बोलते तुमच्याशी. अरे हो, कॉफी कशी झाली आहे सांगितलंच नाही तुम्ही. ओ छान. सॉरी, हम बोलण्याच्या नादात सांगायचंच राहून गेलं. असू द्या, एवढं काय त्याच्यात, चेहऱ्यावर दिसत की. हा? हा? म्हणजे वाईट असती तर चेहरा बदलला नसता तुमचा. सतत एकटं राहायचं म्हणजे कंटाळत असेल नाही. कसं काय जमत. आठवणी, आठवणी, मित्रमंडळी, घरची माणसं, नातेवाईक, आवडत्या व्यक्ती. आता मी इथे आलेलं कुणी पाहिलं असलं म्हणजे विचारतील कोण म्हणून. मी इथं फारसं कोणाशी बोलतच नाही. कुणी विचारलं तर सांगेन वहिनीच्या नातेवाईक आहात म्हणून. मग याच्या वर जाऊन काय कोणी विचारणार नाही. मी विसरते. नाही, नको, कशाला उगीच. तुम्ही बसा ना. हो हो. आज माझं खरं समाधान झालं. तुम्ही माझ्या घरी आलात, माझ्या हातची कॉफी प्यायलात, आणि मुख्य म्हणजे तुम्हाला ती आवडली. अहो खोटं नाही, खरंच खूप छान झाली होती कॉफी. थँक्स. तुमचे मिस्टर जगदीप फार संशय नाही आहेत ना. पण मला कसली भीती. ज्यांच्या मनात सारखे हे विचार असतात ना, त्यांना तो त्रास. हा, पण त्याच्याबद्दलचा संशय येण्याचा त्रास मात्र मलाही होतो. हा, हे जे तुम्ही बोललात ते मला काही कळलं नाही, पण मला मात्र माझ्याविषयी प्रचंड आत्मविश्वास. हा, एखाद्यानं अगदी लाय डिटेक्टरच्या साह्यानं जरी माझ्या मनाची तपासणी केली ना, माझ्या मनात तसलं काहीही सापडणार नाही. अहो लाय डिटेक्टरचं जाऊ द्या, माणसं स्वतःलाच लाय डिटेक्टर समजतात आणि समोरच्याची तपासणी करतात. मीही त्याला अपवाद नाहीये. नाही नाही नाही, माझा नाही याच्यावर विश्वास बसत. लग्न झाल्यावर कळेल. काही उपयोग नाही. नाही म्हणजे आपण कितीही साधे असलो तरी त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे सरळ आपल्या साधेपणानं वागताच येत नाही. म्हणजे आता असं बघा, सहज असं बोलता बोलता मला तुमचा हात हातात घ्यावासा वाटला, किंवा सहज तुम्हाला असं स्पर्श करून बोलावं असं वाटलं, आणि समजा तुमची त्याला काही हरकत नाही, तरीही कोणी बघितलं तर. हाच प्रश्न मनात प्रबळ होतो की नाही. तसं आहे खरं. काय करणार, इतर लोकांच्या गुंतागुंतीच्या मनानेच आपल्यालाही जगावं लागतं. सरळ आपल्या स्वच्छ मनाने जगताच येत नाही. सगळीकडे राज्य त्यांचंच असतं ना. खरंय, हा एक प्रश्नच असतो नाही. आज खूपच छान वाटलं मला. ऑफिस मध्ये त्या 5-10 मिनिटात हे असं काही बोलता येत नाही ना. खूप छान वाटलं. अहो नुसतं तुम्हालाच नाही की मलाही खूप छान वाटलं. आपुलकी वाटणं, प्रेम वाटणं, म्हणजे काय लगेच सेक्स होत नाही. म्हणजे काही लगेच सेक्स होत नाही हो. आपल्याकडे ना नीतीची दडपण फार घ्यावी लागतात, त्यामुळे हे असले घोटाळे होत असावेत. किती छान बोलताय तुम्ही.
पण खरं आहे की नाही ते सांगा. अगदी खरंय. नाही म्हणजे मलाही असंच वाटायचं, पण मला असं करेक्ट वाक्य सुचत नव्हतं. आणि गंमत सांगते, तुम्हाला सुचलेलं ऐकूनही मलाच सुचलं असं वाटतंय. आहा. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. तुमचं हसणं, तुमचं बोलणं, तुमच्या हालचाली, तुमची नजर, सगळं नुसतं फ्रेशपणा आणि आनंद. असं स्वच्छ बोलतायला पाहिजे माणसाला, सारखं सेक्सच्या विचारात न अडकता. तुम्हाला सांगतो, सौंदर्य ही गोष्ट शरीराची नसतेच, ती मनाची असते. तुम्ही असं सहज हातात हात घेऊन बोललात, हे इतकं छान मोकळं अशक्यच आहे आणखी कुठे. अहो, स्पर्शातनं सुद्धा मन कळतं, म्हणजे नजरेतनंही ते कळतं, पण ते वेगळं आणि हे स्पर्शातनं कळणं वेगळं. म्हणजे दोन्ही एकच, पण अनुभव वेगवेगळे. तुम्हाला काहीतरी छान बोलायचंय, पण मघासारखं नेमकं वाक्य सुचत नाहीये. हेही छान वाटतंय. काही गंमत आहे ना, म्हणजे तुम्ही अत्तर सेंट वगैरे काही लावत नाही. हा, पण तुमच्या अस्तित्वातच एक सुगंध आहे, त्याने भरून जाता अवतीभोवतीचं वातावरण. हे जरा जास्तच होतं असं नाही वाटत? नाही म्हणजे मला खरं वाटायची मर्यादा तर ओलांडली जाते. अहो, असं काय करता, आपल्या दोघांची मन जरी एकसारखी असली तरी वेगवेगळीच नाही आहेत का ती? एकच नसणार ती. आहे खरा प्रॉब्लेम. म्हणजे एकाच वेळी दोन मनांना एकच सत्य, असं कसं होईल? आणि तसं झालं तर भांडणच नाही का बंद होणार सगळी? पण तुम्हाला सांगतो, हे वेगळेपणातलं घर्षण हे फार नशा आणणार, धुंदी आणणार असतं. म्हणजे एकसारखं असणं शिवाय घर्षण असणं. येस. तुमच्या मिस्टरांचं काय मत आहे याच्याबद्दल? म्हणजे वेगळेपणा असणं आणि तरीही प्रेम असणं. आमचं तसं फारसं बोलणंच होत नाही. म्हणजे वेगळेपणा वाढला की प्रेम कमी होतंय की काय असंच वाटत राहतं सारखं. आता थोडा वेळ हात सोडून बोलूया. असू द्या थोडा वेळ. तुम्ही थोडंच पुन्हा पुन्हा इथे येणार आहात, पण येत जा अधून मधून, बरं वाटतं. आता जेव्हा जेव्हा आपण हॉटेलमध्ये कॉफी प्यायला जाऊ ना, तेव्हा अधिक आत्मविश्वासानं, अधिक मोकळेपणानं आणि मुख्य म्हणजे अधिक निष्पापपणानं बोलता येईल आपल्याला. मराठी छान आहे तुमचं. अहो, त्यात विशेष काही नाही. भाषा सगळ्यांनाच येत असते, फक्त आपल्यासारखं मन त्या उंचीवर आणि त्या जिवंतपणात जाण्याचा प्रश्न असतो. हेही मराठी छान आहे. पण खरं आहे की नाही ते सांगा. अगदी खरंय. वा, आपल्याकडे ना मनाची अशी अवस्था कोणी होऊच देत नाही, दडपून टाकतात सगळे. कायद्याने मी सज्ञान होऊन काही वर्ष होऊन गेली, पण आज खरी सज्ञान झाले असं वाटतं. अरे याला माझा हातभार लागलाय. माझा हातभार तुमच्या हातात घेतल्यामुळे. आता हे असं आपण हसत खेळत गप्पा मारत इथं बसलोय, हे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने पाहिलं तर त्याला किंवा तिला काय वाटेल सांगा बरं? अहो, सेक्सच वाटणार. या असल्या लोकांना ना दुसरं काही सुचूच शकणार नाही. नुसता सेक्स नाही, सभ्यपणाच्या आणि मनात काही नसण्याच्या लेवल्सवर सेक्स चाललाय असं वाटेल त्यांना. हेही मराठी छान आहे. तुम्ही जेव्हा माझ्या मराठीचं कौतुक करता तेव्हा ते माझंही आहे असं समजायचं ना मी. तुमचंही नव्हे, तुमचंच. मला अक्षरशः किळस येते. ओ नाही नाही, म्हणजे याला जे लोक सेक्स समजतील त्यांची. मी घाबरलो ना एकदम, म्हटलं मध्येच असा कसा काय फरक पडला बुवा. आपलं नाही काही, त्यांचं बोलत होते. ते मगाशी तुम्ही ते सज्ञान होण्याबद्दल काहीतरी म्हणत होतात, ते नेमकं काय?
इतकं काही नाही होते, पण हे मात्र प्रयोग करून पाहण्यासारखं ज्ञान आहे. येस, प्रयोग करून पाहण्या. चला येते मी आता, खूप उशीर झालाय. खर तर मला तुमचा शब्द मोडायचा नव्हता म्हणून मी आले. आता ते उद्याच्या कॉफीच्या वेळेस बोलू. यात मला स्त्रीचा निर्दयीपणा तर जाणवतोच आहे, पण उद्याच्या कॉफीच्या वेळेपर्यंत हाच विषय माझ्या मनात घोळत राहायला हवा. आता प्रेमळ हुकूमही लक्षात येतोय माझ्या, आणि मुख्य म्हणजे एक आश्वासन. आश्वासन कसलं? आणि एका वाक्यात इतकं गुंतागुंतीचं करायला कसं काय जमेल मला? अहो, गुंतागुंत तुम्ही करताय की माझी होते याला महत्वच उरत नाही ना अशा वेळेस. पण तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर मी आता जास्त लांबणीवर टाकणार नाही, कारण त्याचं उत्तर आत्ताच देणं हे आजच्या दिवसावर खरंच चढवल्यासारखं होणार आहे. अय्या, सांगा ना मग. आश्वासन हे की शुद्ध मनानं बरंच काही होऊ शकतं, प्रश्नच येत नाही. चला येते मी आता, खूप उशीर झालाय. आणि आता माझ्या सज्ञान होण्याबद्दल काय सांगायचं राहिलंय? आश्वासन या शब्दाखाली तुम्हालाही तेच ज्ञान झालंय. शुद्ध मनाने खूप काही होऊ शकतं. चला येते. आता पुन्हा कधी? असंच कधीतरी. म्हणजे आता छळच होणार तर आमचा? कसला? हेच विचारात तडफडत राहण्याचा, म्हणजे शुद्ध मनानं निर्दयीपणाचा अनुभव घ्यायचा आणि विचारात तडफडत तडफडत राहायचं. इतकं गुंतागुंतीचं खरंच काही नाही जमत हो मला. चला येते आता. येत जा पण अधून मधून, बरं वाटतं. बराच उशीर झाला. थांब जरा, 1-2 मिनिट स्वस्थ बसते आणि मग देते सगळी उत्तरं. पण तुला काळजी वाटण्यासारखं काही नाही. मला मला कसली काळजी? थांब जरा, 2 मिनिट कळ काढ. एवढा वेळ सहन केलाच ना माझा उशीर, आणखी 2 क्षण. सहन कशाला? सहज विचारलं मी. सहज? तुझं सहज माहितीये मला. उलट माझं सगळं सहज असतं आणि तुझं सगळं परिश्रमपूर्वक असतं. पण तुला असं वाटतं की माझं सगळं प्रयत्नपूर्वक चाललंय सारखं. सहज म्हणे. सारखं आपली बायको कुठे हरवतीये का तिला कुणी पळवून नेतंय हाच विचार. तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. आणि जाणार तरी कुठे आहे ते ठीक आहे. आता संध्या ही माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाची चेष्टा वाटते मला. झाली का विश्रांती? असं आळशीपणा बरा नव्हे. माणसाने कसं पटापट विश्रांती घेऊन कामाला लागलं पाहिजे. काय बोला. नाही म्हणजे मी म्हणत होतो की तुला आज ऑफिस मधनं यायला उशीर का झाला? सेक्स हा विषय सोडून ही शंका आहे का की एक अंदाजे तपासणी चालली आहे? आता संध्या हे बघ, आता मी तुझी साधी चौकशी सुद्धा करायची. मला अक्षरशः किळस येते सारखे सेक्सचे विचार. तुझेच असं नाही, जवळजवळ सगळ्यांचेच. म्हणून मी ऑफिस मध्ये सुद्धा सगळ्यांशी फटकूनच राहते वागते. स्त्री असो पुरुष असो सगळ्यांच्या डोक्यात सारखं हेच. नाही, मी सुद्धा एका ठिकाणी असं वाचलंय की किळस हे आकर्षणाचंच दुसरं रूप असतं. यात मुळात काहीच फरक नसतो. हे बघ,
मला असलं अवघड काही कळत नाही आणि असल्या अवघड गोष्टींची आवडही नाही, गरजही नाही त्याची. आणि मुख्य म्हणजे हे असलं काहीतरी ऐकलं ना की त्रासिक वाटतं, मला किळसवाणच वाटतं. अगं बाई, साधं एक सांगितलं त्याच्यावर तुझी इतकी वाक्य. साधं नव्हतं ते. हो का? मग एवढी अवघड वळण घेण्यापेक्षा उशीर का झाला या साध्या सरळ प्रश्नाचं सरळ साधं उत्तर देता आलं असतं तुला. जयकुमार कडे गेले होते. हं? जयकुमार आमच्या ऑफिस मधला, माझ्या बोलण्यातून ऐकून माहित असेल तुला, त्याच्याकडे गेले होते. घरची परिस्थिती चांगली श्रीमंतीची आहे, पण गरीब आहे बिचारा. तोही ऑफिस मध्ये फारसं कुणाशी बोलत नाही. आपण बरं, आपलं काम बरं, अशा पद्धतीने राहतो बिचारा. घरी एकटाच असतो. हं? अजून लग्न बिग्न काही झालेलं दिसत नाही बिचाराचं. सगळ्या सुखात नाहून निघतोय आणि वर बिचारा. एखाद्या साध्या माणसाची अशी चेष्टा करू नये. ऑफिस मधून आम्ही जातो ना अधनमधन कॉफी प्यायला, तर आज तो म्हणाला माझ्या घरी चला, घरच्या कॉफीची चव घ्या. कॉफी काय मस्त केली होती त्याने. काय विशेष काय आज? काय नाही, सहज. सहजपणे. बर, हे आई वडील भाऊ बहीण वगैरे कुणी? उत्तर प्रदेशात कुठेतरी असतात म्हणाला. पण आपण कशाला दुसऱ्याच्या खाजगी गोष्टी जास्त खोलात जायचं. नाही, ते बरोबरच आहे. पद्धतची नोकरी करतोय म्हणजे खरंही असेल म्हणा. इथे एकटा आलाय म्हणजे. एकटाच राहतोय पण घर कसलं पॉश आहे. हे आपलं काहीच नाही त्याच्या पुढे. खरी पिक्चर. म्हणजे काय? म्हणजे एखादा माणूस दुसऱ्याबद्दल फार सहानुभूती किंवा कीव दाखवत असेल ना, तर ते काहीतरी लपवणं चाललंय असं वाटतं मला. म्हणूनच एक लपवायचं एक दाखवायचं असं वागणं असूच नाही माणसाचं. म्हणजे मग हे असं काहीतरी वाटण्याचा त्रास होत नाही. हो का? मग एवढा अगदी तुला बिचारा वाटावा असे काय खास गुण आहेत ग त्या जयकुमार मध्ये? अरे बिचारा असणं हाच एक गुण नाही का? हा इतका? कधी काही मनात नसतो त्याच्या. साधा आहे अगदी. अरे संध्या, आता मी तुझा नवरा म्हटल्यावर माझ्या मनात असणारच ना. ते नाही रे, ते एकूणच म्हणते मी. आता मला हे कळत नाही, हे साधं की अवघड. माझी एखादी गोष्ट लक्षात ठेवायची आणि लगेच त्याची परतफेड करायची असं वागू नकोस. साधं वाग, पोरकटपणा करू नकोस. संध्या, वागलं कसंही तरी चालतं, प्रेम असणं महत्वाचं. साधेपणातच प्रेम असतं. मग आपलं काय एकमेकांवर प्रेम? याबद्दल मला कधीच शंका नव्हती. आहेच मुळी. नाही म्हणजे आपलं एकमेकांवर प्रेम आहे ग, ते ठीकच आहे, पण ते दुसरीकडे कुठेही अजिबात नाही असं व्हायला हवं खरं तर. म्हणजे मलाही बरं वाटेल. माझं असंच आहे. तुझं वेगळं आहे. वेगळं नाही ग, म्हणजे प्रेम कसं असं वाढत 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 जावं, आहे एवढं बस असं नसं. करतानाच पूर्ण प्रेम करायचं रे, म्हणजे मग वाढायचा वगैरे प्रश्नच येत नाही. ते तर आहेच म्हणा. बोलण्यात हरलास म्हणून नाराज होऊ नकोस. आपण दोन नाहीच चत, एकच चत. म्हणून तर मी धन्य आहे. आपण दोघंही. तेच ग ते. ते सगळं जाऊ देत, पण खरं तुझ्या मनातलं सांगू का? आता काय? आज मी जयकुमारच्या घरी का गेले होते, तिथे मी किती वेळ होते, घरात कुणीच नाही हे मला कधी कळलं. तो दिसायला कसा आहे, त्याचा आवाज कसा आहे, त्याचं बोलणं कसं आहे. इतर कुणाशी तो फारसं बोलत नाही, तर मग माझ्याशीच कसं काय बोलतो, या आणि अशा इतर अनेक प्रश्नांमध्ये खरं तर तुला इंटरेस्ट आहे, हो की नाही? सारखे सेक्सचे विचार मेले. हे संध्या, आता माझ्या मनात असलं काही नाही हे म्हणायला भाग पडतेस हा तू. सला जिंकत चाललं की जिंकतच जात माणूस. नाही नाही, आहेत माझ्या मनात हे प्रश्न. हे तुझं प्रेम? हो, हेच माझं प्रेम. आता दे ना उत्तर त्या प्रश्नांची. सारखे सेक्सचे विचार मेले. शी. अरे संध्या, चला शी शी म्हणायची सली एक ट्रिकच होऊन बसली. शी.
संध्या 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 काय झालं? अरे बघा. कोण पाहिजे? आओ तुमच्याकडे चालू आहे आम्ही. जगदीप. हं. कोण आहे? अरे तुम्ही या ना, या या या. या ही माझी पत्नी संध्या. अच्छा. आणि संध्या हे मिस्टर रमेश ठाकूर आणि या मिसेस नयनतारा ठाकूर. हॅलो. आम्ही दोघं कॉलेजमध्ये एकत्र होतो. आलेस ना? हो हो. अरे तुम्ही उभे का बसा या, या. अरे इकडनं निघालोच होतो ना, यांना एकदम आठवलं. तुम्ही इकडे राहता आठवलं. नाही म्हणाले- तुम्ही बसा बसा, मी आलोच. मिसेस नोकरी करतात वाटतं. हो नुकत्याच आलेल्या दिसत आहेत. हो इतका उशीर होतो. अहो आजच झाला उशीर. अच्छा अच्छा. तुम्ही बसा, मी आलोच. यांच्यात काहीतरी वाद झालेला असून तो बहुतेक आज झालेल्या उशिरामुळेच झाला असावा. अहो, जाऊ देत ना, आपल्याला काय करायचं तसले अंदाज. हो ते तर आहेच म्हणा. आपण तर सहज म्हणून आलोय ग. मग काय? पण सुरुवातच जरा विचित्र झाली नाही. हा एक रुटीन वाद. काय आता कशी काय यांची तब्येत? नाही तुम्ही आमच्याकडे आला होता तेव्हा आजारी होत्या या. मला काय झालंय? चांगली ठणठणीत आहे मी. हा. काय रे, कधी आजारी होते मी? असं म्हणालो होतो मी. हो तरी 4-6 महिने झाले असतील त्या भेटीला. हो चालेल. हो झाले असतील. मलाही नीटच आठवत नाहीये, पण दिवस गेले होते ना. दिवस गेले होते. हा हा अहो, कुठे काय बोलून गेलो झालं त्यावेळी. तरी 4-6 महिने झाले असतीलच. हो 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 एकच ते. म्हणजे सगळं ओके असलं की सावधपणा जरा जास्तीच लागतो नाही. फालतूगिरी आहे काहीतरी. आलो की नाही आम्ही न बोलावता. कार्ड दिलं होतं की मी तुम्हाला. गंमत रे. ए उद्या ना आम्ही पिकनिकला चाललोय माथेरानला. येणार? नाही कामाचे प्रॉब्लेम्स आहेत जरा. मग संध्या वहिनी. नाही मलाही नाही जमणार. ठीक आहे फिर कभी. तुम्ही चहा घेणार की कॉफी? मला मी कॉफीच घेते. आणि तुम्ही? कॉफी चालेल ना. छान. नाही चहापेक्षा कॉफी कधीही चांगली. हो की नाही? फालतूगिरी आहे काहीतरी. हिला म्हणजे आमच्या नयनला हो जुन्या गोष्टींची भारी आवड. म्हणजे तुम्ही गेल्यानंतर सुद्धा सारखे जुने मित्र मैत्रिणी याच मूड मध्ये होती. मी ऐकत होतो ना. काय नयन? हो ना रे, पण गेले ते दिवस नाही का? दिवस गेले ना गेले. अरे आज ना मुद्दाम रजा घ्यायला लावली यांना. तुझा कसा काय चाललाय व्यवसाय? चाललाय आपला कसा तरी. आणि इतर अभ्यास? इतर अभ्यास तर फर्स्ट क्लास चाललाय. अभ्यास कसला? काही नाही हो, हे जाहिरातींसाठी हो. काय उगीच नॉलेज ठेवावं लागतं आम्हाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं म्हणजे भारतात एनर्जी ड्रिंक्स किती, कोकोबीस किती, नॉन कोकोबीस किती, आयुर्वेदिक टूथपेस्ट ही का चालली प्रचंड, ती का कमी चालली वगैरे वगैरे. अहो असेल असेल. ए सारखं कल्पनाशक्तीला खाद्य पुरवावं लागत असेल नाही? आम्हाला मात्र कल्पनाशक्तीच्या क्षेत्रातून लवकरात लवकर वास्तवात येणं आवडतं. हो ठाकूर, मी कोणाला आव्हान करत नाहीये. मग ठीक आहे. हा, आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्टाईल्स असतात ना. आणि कुणीतरी म्हटलंच आहे स्वधर्मे निधनम श्रेयः. संस्कृत पण येतं तुला? ग्रेट इज, आय रिअली अप्रिशिएट. मला वाटतं आम्ही लवकरात लवकर जावं इथून. का हो? बसा. नाही आपला दुर्गुण माहिती आहे तुम्हाला. काय? अंदाजांची साखळी. उगीच नकोच ते. शिवाय तुम्ही सुद्धा फारसे मजेत दिसत नाही आहात. नाही तसं काही नाही. कॉफी.
थँक्यू. ओ थँक्यू. घ्या ना कॉफी घ्या. हो. बहिणी, तुमचा हात पाहून सांगतो, तुम्ही रांगोळ्या घालाल ना तर मोठ्या घालाल. म्हणजे बारीक नक्षीकाम तुम्हाला आवडतच नाही. ही अशी मोठी कामच आवडतात तुम्हाला. काय अय्या खरंच भविष्य सांगता तुम्ही. माझं पण सांगा ना, दाखव. नाही नको. काय आहे, हात दिवसा पाहावा, रात्री दिव्याच्या उजेडात पाहू नये. अगदी बरोबर बोललात ठाकूर तुम्ही. पण हा नियम फार तर मोडेन हा मी तुमच्यासाठी. पण आणखीन एक नियम आहे. कोणता? हात पाहताना तिथं तिसरी व्यक्ती नसावी. आता का? एकदा एकानं असा 4 चौघात हात पुढे केला आणि सांगा म्हणाला. तर लगेच दिसणारी गोष्ट म्हणजे त्याच्या शुक्र उंचवट्यावरचा काळा ठिपका. आता मी सांगावं का त्याला 4 चौघात? बाबा रे, गुप्त रोगांपासून जरा जप. ओ पण माझं असलं काही असणं शक्य नाही. ओ तेच असं नाही हो. काय आहे, प्रत्येकाचं स्वतःलाच माहित असलेलं असं थोडं तरी खाजगी आयुष्य असतंच ना. आणि इट इज नॉर्मल. काय मला हे असलं काही कळत नाही. आणि सेक्स या विषयाकडे तुमचा रोख असेल तर मला किळस आहे त्याची. छे छे, तसलं काहीच म्हणायचं नव्हतं मला. मग ठीक आहे. पण छान ओळख झाली नाही आपली. नाही म्हणजे मला तसं फारसं कुणाशी बोलता येत नाही. पण तुम्ही छान, प्रसन्न, निरागस वाटला. म्हणजे तुम्ही दोघंही. अगं लहान मुलं आहेत का ती? तुम्हाला सांगतो ठाकूर, भाषेचा म्हणून सेन्सच राहिला नाहीत. ते योग्य शब्द वापरणं, योग्य ठिकाणांच्या आघाताने बोलणं, काही म्हणून राहिलेलं नाही आता. अहो, त्यांना चांगलं म्हणायचंय इतकं लक्षात घ्यावं. काय उगीच अहो, आज प्रथमच वापरला तिने हा शब्द, निरागस. मी जरा सिगारेट्स घेऊन आलो. नाही ओढली थोडा वेळ तर नाही चालणार का? आलोच. आलोच. प्रसन्न आणि निरागस हे बरोबरच आहे. आलेच. बघितलंस कशी मुद्दामून बोलून गेली ते. तेवढं तर होणारच रे. पण तू तसा दबल्यासारखा का वागतोयस? अगं काही नाही ग, तुम्ही यायच्या आधी आमचं दुसऱ्याच विषयावर बोलणं चाललं होतं, त्याचा हा परिणाम. काय डोक्यात एका साईडला तेच विचार चालले होते ना. पण नयन, आता ठाकूर बरोबर नसते आणि आपल्या दोघातच गप्पा मारायच्या असत्या तर विसरू शकलो असतो मी कदाचित ते. यांची कसली तरी अंदाजांची साखळी चालू झाली म्हणत होते. त्यातनं काही निघालं बिघालं तरी मनावर घेऊ नकोस. संध्या मला तरी छान वाटती, पण हो तुला माझ्याशिवाय थारा नाही असं मात्र होऊ देऊ नकोस. असं काही झालं तर एकदाच बरं होईल. तसं म्हणजे? नाही यार, तुझा नवरा बॉक्सर आहे हा मुद्दा कसा विसरीन मी. अरे पण माझी काही तक्रार असल्याशिवाय बॉक्सिंगचा वापर करतील का ते? बॉक्सरचं काय सांगता येतं का? नाही, समजा चुकून त्यांनी काय कारण असतो मला दिला एक गुच्चा ठेव, पडले माझे दात, तर काय करायचं मी? काय करायचं मी? त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट करायची कुठे? त्यांच्याच डिपार्टमेंटकडे. नाही, आणि मी त्यांच्या विरुद्ध भांडतोय म्हटल्यावर तुला भांडता येईल का? तुला बोलता येईल त्यांच्या विरुद्ध? नाईलाजाने का होईना तू राहणार सलामत. माझ्या दातांचं काय? अरे पण असं चिडायला आपण कारणच द्यायचं नाही तर त्यांना, मग झालं. ते आहे, पण असे काही विचार असतात ना मनात. म्हणजे असं काही बघायचं तुझ्या मनात होतं, मला तू कधी सांगितलं? अच्छा अच्छा, बराच काळ राहता वाटतं तुम्ही इथे. नाही, 1 वर्ष ना ग. हो. ह्याने कार्ड दिलं होतं तर फोन बिन नाही केलात कधी? आरोप बिनशर्त मान्य. नाही, मला भीती होतीच तुम्ही हा प्रश्न विचाराल याची.
अहो भीती कसली, मनात काही नसलं म्हणजे झालं. तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे तुम्ही समजता इतके आम्ही निरागस आहोत का, ही मला तरी शंका आहे. आणि ती तुम्हाला न सांगणं म्हणजे उगीच तुमची फसवणूक केल्यासारखं होईल हो. बघितलं की कळतं. अहो ठाकूर, स्पष्ट सांगायचं झालं तर सगळ्यांच्या डोक्यात सारखे सतत सेक्सचेच विचार असतात असं तिचं म्हणणं असून त्यांची तिला किळस आहे. पण तुम्ही तसे नाही असं म्हणायचंय तिला. अच्छा, नाही पण तरी सुद्धा तुम्हाला जे वाटतं त्याला अजिबात बाधा न आणता खूप खरेपणानं आणि मुख्य म्हणजे खूप नम्रपणानं मी इतकंच म्हणेन की तुम्ही खरंच सुंदर आहात. सुंदर म्हणा हो. आणि आहेच मी तशी. हा पण मनात काही नसलं म्हणजे झालं. छे छे, अहो तसं काही असतं तर माझ्या बायको समोर कसं काय बोलू शकलो असतो मी. काय नयन? हा? हो हो, खरंच तुम्ही सुंदर आहात. अहो आम्ही कसले निरागस, तुम्ही निरागस. हो, मी सुद्धा नयनला जेव्हा म्हणजे नयन ताराला जेव्हा सुंदर म्हणतो तेव्हा माझ्याही मनात तसं काही नसतं. म्हणालात काय तुम्ही असं कधी तिला? नाही, आणि नयन म्हणता म्हणता नयन तारा असं सांभाळून घेतलं हे ठीकच झालं. अहो नाही ठाकूर, समजा म्हणालो तर असं म्हणतोय मी. हा मग ठीक आहे. म्हण रे तू तसं. तसं म्हणल्याने काही बिघडत नाही. हो ना. आमच्या ऑफिसात की नाही एक जयकुमार नावाचा माणूस आहे. तुमच्यासारखा छान आहे अगदी. अच्छा, इतर कोणाशी मी फारसं बोलतही नाही. सारखे सेक्सचे विचार डोक्यात, साधं सरळ वागणं नाहीच. मला ना कधी कधी असं वाटतं की खरं खोटं समजायची वाट न पाहता आलाय ना मनात की एक खाडकन मुस्करात ठेवून देतात ना काही लोक. त्यांचं बरोबरच आहे एका दृष्टीने. अरे अरे, असं बोलू नये. त्यांनी तुझा सुंदरपणा नाही का कमी होत. आणि तू तर वकील. खऱ्याचं महत्व माजवणं किती महत्वाचं हे तुला काही मी सांगायला हवं. खरं शोधणाऱ्याला कधीच तिथे पोहोचता येत नाही असं खरं. म्हणूनच खरं महत्वाचं. आणि अंदाजाने वागणं हे वाईटच. असंच आपलं मत असायला नको का? पटलं तर मग. खरं त्याला जरा उशिराच पटत. आता हेच बघा ना, ही दोघं अशी इथे बसलीत. तुम्ही तिथे उभे आहात. तिथेच थांबा. बर, आता समजा अशी जरी आहे ना, हे मनात काही नसणं. प्रश्नच नाही. आणि समजा मनात काही असतं तर सगळ्यांसमोर वागूच शकले नसते मी अशी. वन्ही तो चेतवावा रे चेतविताची चेततो. अब हे जगदीप जगदीप. नाही नाही, हो हे वन्ही वन्ही हे कुणाच आहे? अहो हे असं सगळं रामदासांचं असतं. ब्रह्मचार्य होते ते. तरी कसं काय ते? प्रयत्नपूर्वक वागल्यावर काही कसं साध्य होऊ शकतं हे सांगायचे ते. नाही 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 नाही, पण यांनी खोटे ठरवलं का ते? मनातच काही नसल्यावर. खरंच खरंच लावले मनातच काही ठेवायचं रे. वा वा, आयडिया खरोखरच अद्वितीय आहे ही. नाही, युनिक म्हणा ना हवं तर युनिक. तेच ते हो. काय आपलं सारखं मी सांगतो नयन, एखाद्या निरुपयोगी गोष्टीने एवढं कुणी उल्लसित होणार नाही. बहुतेक उपयोगी असावी ती आयडिया. तरी तुला काय तरी मी उल्लसित म्हटलंय, उत्तेजित नाही. ग्रेट, नाही खरंच ग्रेट. म्हणजे भाषेवर खरोखरच प्रभुत्व आहे तुमचं. शब्दांचा वापर कसा करेक्ट अगदी. वा वा. शब्द पुढे पोकळ वारा. आता हे तुकारामांचं आहे. ते ब्रह्मचारी नव्हते, संसारी होते. नाही पण काय हो जगदीप, म्हणजे तुम्हाला खरोखरच हे सगळं माहिती आहे की कुणाच्याही नावावर काही खपवताय तुम्ही? नाही म्हणजे काय आहे की माझा इतका अभ्यास नाही ना, म्हणून म्हटलं. तुमचा अभ्यास नाही? अहो नाही, खरं तुम्ही तर कुलगुरू.
नाही म्हणजे खरं सांगू का, म्हणजे मनात काहीही नसताना सुद्धा मला कसं असं उगीच दबल्यासारखं झालंय नयनसमोर. असं मिनिटभरात चार चौघात काही घडूही शकत नाही. आणि मला काय वाटतं ते मी बोलू शकत नाही. मन अस्वच्छ आहे ना माझं. बघितलं, हे असं असतं सारखं निष्कारण छळ नुसता. जाऊ द्या हो, जाऊ द्या. घर दाखवा तुमचं. या ना, चला. येताय? नाही या. काय हो जगदीप, नाही म्हणजे त्यांच्या मनात काहीही नाही हे त्यांनी कसं कृतीतून दाखवलं, तसा तुमच्या मनामध्ये राग आहे हे तुम्ही कृतीतून का नाही दाखवत? काय करायचं मी? हा, सांगा ना, काय करायचं? उठून एक खाडकन मुस्कडात ठेवून द्यायची? काय? नाही, पण कशासाठी? हा, हा. तुम्ही सगळे चांगले आहात हे सिद्ध झालेलं असताना मी उगीच तमाशा करायचा? हो ते तर आहेच म्हणा. नाही पण तरी सुद्धा तुमचा प्रॉब्लेम आलाय माझ्या लक्षात. अहो, कसला प्रॉब्लेम? हेच हो, सेक्सला शी घाण म्हणणं. ओ ठाकूर, अहो तसला काही प्रॉब्लेम नाहीये आमच्यात. नाही हो, तशी मजा येते आम्हाला. म्हणजे तसला काही प्रॉब्लेम नाहीये तो. म्हणजे सेक्स बद्दलची पूर्ण किळस नाहीये ती, म्हणून तर मला ती किळस खोटी वाटते. हे आता काय आहे, आमच्यात जर सगळं बिघडलेलं असतं तर तिला खरंच किळस वाटते यावर विश्वास ठेवला असता मी. अच्छा अच्छा, म्हणजे तुमच्यात सगळं चांगलं आहे हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तर हो, ती किळस खोटी वाटते हा प्रॉब्लेम. माणूस आहे रे. नाही पण तरी सुद्धा जगदीप, माझ्या लक्षात आलेली एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. काय? जगणं म्हणजे मनाचं सतत खरचटत व्यग्र असणं. मग विषय कोणताही असा, अमुक घडावं, अमुक टिकावं, तमुक संपावं, ढमुक घडूच नये. या 4 प्रकारात हे खरचटणं सतत चालू असतं. आणि 5वं म्हणजे हे खरचटणं थांबेल की काय, हे या 4 प्रकारात कॉमन असलेली भीती. बस जगण्याचा सारांश इतकाच. बस. एक घर खरंच मस्त आहे हो तुमचं जगदीप, रिअली. अहो हे तर काहीच नाही. आज मी जयकुमारच्या घरी गेले होते ना, तो तर एकटाच राहत असूनही काय मस्त ठेवलंय घर. मला असले सगळे लोक बनावट वाटतात. दृष्टी तशी सृष्टी. एक मिनिट. नाही म्हणजे तुमचे आपापसातील टोमणे जाऊ देत, पण खरंच कसं मोजकं आणि समर्पक बोलताय तुम्ही. तुम्ही दोघं एकाच कॉलेजात होतात तर तेव्हा कसा होता हा जगदीप? ओह, चांगलाच होता. मित्रमैत्रिणी भरपूर असतील. मित्र कमी, मैत्रिणी जास्त. मी पण होते त्यातली एक. अहो चावट जोक सांगायचा आम्हाला तो. शी! आणि हे तुम्ही सांगताय? काळ असतो तो एक. काळबेळ काही नाही. आता तरी काय फरक पडलाय ह्याच्यात? ए, तू काय सांगतेस हे सगळं? अरे ठाकूरांना काय वाटेल? नाही, माझ्या अंदाजात फारशी नवीन भर पडते असं नका समजू तुम्ही. छे छे, ते असे बुरसटलेल्या विचारांचे नाही आहेत, फ्री आहेत. तसे असते तर उठसूट प्रत्येकाला ठोसे लगावत बसले नसते का? पण तसं जर केलं तर लोक त्याला वेडेपणा म्हणतील. चांगलंच कळतं त्यांना. माझ्याकडे बॉक्सिंगची कला असून सुद्धा बऱ्याचदा ती व्यक्त न होता नुसती पडून राहते ना. मला भीती इतकीच आहे, एकदम भरमसाठ कधीतरी व्यक्त होऊ नये म्हणजे मिळवलं. तुम्हाला अजूनही खटकत नाही ते? अहो काय सावट जोक्स तुम्ही सहज सांगताय. अहो खटकायचंय काय, लांबून नुसते जोक्स तर सांगायचा तो. शी! अरे शी काय शी? हेल्दी फ्रेंडशिप म्हणतात त्याला. जाऊ दे ना, आपण दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोलू. हा, म्हणजे दोघातला एक निरागस कमी झाला. आपलं झाली.
तसं नाही हो ठाकूर, चेष्टा करू नका हो माझी. माझा स्वभाव जरा वेगळा आहे इतकंच. हा, आल्यावर करता का स्वयंपाक वगैरे? हो, तसं आमचं खरं जेवण रात्रीच, पण रुटीन झालं आता ते. जगदीप आणतो का भाजी वगैरे? हा कसली आणतोय भाजी? भाजी, दूध, किराणा माल हे सगळं मीच बघायचं. अहो, अशी नका सवय लावू त्याला. स्त्री मुक्ती आणा घरात. 8-15 दिवसात तरी घराची स्वच्छता करायला लावा. पंखे कोण बसतं तुमच्या घरात? पंखे पंखे ते मात्र तोच करतो. तसा खूप चांगला आहे होतो. हो हो. खूप चांगला आहे. माझी काही तक्रार नाही. हॅलो, अहो, काय झालं? ए, जगदीप जरा बघ काय झालं. अहो विचारा ना काय झालं ते, त्या रडतायत. अरे संध्या, तोंड उघडून आम्हाला सांगशील की नाही काय झालं ते? आम्हाला कळणार कसं? काय झालं? आज मी जयकुमारच्या घरी गेले होते ना. माझ्या हातून कसली चूक झाली नसताना उगीचच माझ्यावर काय हो, कशाला उगीचच? तेच मी म्हणतेय, कशाला उगीचच? ठीक आहे, हा. नाही ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही आधी शांत व्हा बघू. आधी तुम्ही शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. आता माझ्या अंदाजांच्या साखळीची एक पूर्ण गोष्ट तयार झाली आहे, नक्कीच. आणि आता माझ्या कलेचा उपयोग करायची वेळ आली आहे. जगदीप काय तुझ्या काय 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 हो काय? कशाला उगीचच? हा? नाही नाही, नुसतं टच करतो ना, किमान 2 दात तरी पडतीलच. नाही, नाही. तुमच्या तात्पुरत्या संशयासाठी कोणाचं कायमचं नुकसान नाही करायचं. हा, असं कसं? किमान 2 दात तरी पाडावे लागणारच आता. जगदीप, काय झालं ठाकूर? मारामारी कशाला करायची? मी करते ना विनंती. मनात काही नसलं म्हणजे झालं. आहे ना हे मनात काही नसणं. Din